खूप जोरात मोठमोठ्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा दिल्या होत्या. नेकेड अँड अफ्रेड ही स्पर्धा नेमकी काय? मी स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी 3 वेळा पाहिला. किडे मुंगे खाल्ले तुम्ही? ढसाढसा रडलो होता ॲक्च्युली. म्हणजे 2 पोरांचा बाप रडतोय सगळ्यांसमोर. तुम्ही पूर्णपणे नेकेड असणार आहात, म्हणजे सिंपल तुमच्या अंगावर एकही कपडा नसणार आहे. आणि हे खरं शब्दशः नेकेडच आहे का? खरंच हे करायची गरज आहे का? त्यावेळेस मी काही नाही केलं. मी फक्त डोळे झाकले, मान खाली घातली आणि म्हणलं छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या. मी डे 1ला ठरवलं होतं की ह्या शोला मला जायचं आहे, तर मला फक्त आणि फक्त विनर बनूनच बाहेर यायचं. तर मी एक जरा सिक्रेट प्रश्न विचारतो तुम्हाला. जे आम्हाला नारळ होते, नारळाचं मी सॅनिटरी पॅड बनवलं. लहू भैया जीतने चाहिए. ही काय तुमची पहिली मोठी अचिव्हमेंट नाहीये? तर माझ्याबरोबरचे 2 सहकारी हे जग सोडून निघून गेले. एव्हरेस्टच्या जर्नीमध्ये. एव्हरेस्टच्या जर्नीमध्ये माझा ऑक्सिजन मास्क बंद पडला, मला ऑक्सिजन येणं बंद होत होतं, मला 2-3 वेळा स्ट्रोक बसले, श्वासच येत नव्हता खूप मोठ्या लेवलला. म्हणजे असं वाटत होतं की माझ्या ह्या छाताडातून काळीज फुटून बाहेर येते का काय. मी प्रोफेशनल लेवलनी ह्यामध्ये आलो होतो. मी काय उठलोय झोपेतून असं इथपर्यंत आलो असं नाही. मला असं दिसतं की मी आता मारणारे माझ्यासमोर काहीच नाही आहे, कोणच नाही आहे. आजही ज्यावेळेस आठवतो ना, तर मी स्वतःला नाही हे करू शकत, कंट्रोल करू शकत. ॲल्टिट्यूडमध्ये ॲटिट्यूड दाखवायचा नाही. राहिलेली एनर्जी 75% ती काय मला हळदी कुंकाला ठेवायची आहे का? सगळ्यात जास्त मृत्यू हे खाली उतरताना झालेले आहे. ज्या दिवशी मी एव्हरेस्टवर जाईल त्याच दिवशी मी तिरंगा हातात घेणार. ते एकदम बेसिक सांगतो की तुम्हाला संडास कशी करायची आहे हे पण तुम्हाला शिकलं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील लगावती पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही कधी असा एक सर्वायवल चॅलेंज पाहिलाय का, जिथे तुमच्याकडे ना प्रॉपर कपडे आहेत, ना रेडीमेड फूड आहे, ना शेल्टर आहे, आणि समोर आहे फिलिपाईन्सचं घनदाट जंगल, जिथे पुढचे 21 दिवस सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःच पाणी शोधावं लागणार आहे, आग स्वतःच पेटवावी लागणार आहे, अन्न मिळवावं लागणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर आणि मन दोन्ही साथ देत राहणं गरजेचं असतं. डिस्कवरी चॅनलच्या नेकेड अँड अफ्रेड या कार्यक्रमाच्या एशियन एडिशनमध्ये अशाच एका एक्स्ट्रीम सर्वायवल चॅलेंजमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे लहू उघडे सहभागी झाले आणि हा संपूर्ण चॅलेंज जिंकून ते या शोचे विजेतेसुद्धा ठरले. महाराष्ट्राचं नाव त्यांनी यावेळी मोठं केलं. पण लहू उघडे यांची स्टोरी एवढीच नाही आहे. त्यापूर्वी लहू उघडे हे एव्हरेस्ट सर करणारे माउंटेनियर आहेत, एव्हरेस्ट वीर आहेत. म्हणजे एका बाजूला जगातलं सर्वात उंच शिखर आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही कम्फर्टशिवाय जंगलात उपलब्ध असलेल्या साधनांवर जगण्याचं आव्हान दोन्ही त्यांनी पूर्ण केले. शिवाय इतरांना प्रेरित करण्यासाठी त्यांची एक मोठी ॲडव्हेंचर कंपनीसुद्धा आहे. फिलिपाईन्सच्या त्या दाट जंगलांचं आव्हान एव्हरेस्टपेक्षा जास्त कठीण होतं का? सर्व्हायवलच्या त्या दिवसांमध्ये नेमके कोणते प्रसंग आले? लहू उघडे यांनी थांबण्याचा विचार का केला होता त्यावेळी? एव्हरेस्ट सर करणं वाटतं तितकं खरंच सोपं आहे का? तुम्हाला मला जर एव्हरेस्ट सर करायचा असेल तर काय करावं लागेल? आणि मुळात सिंहगडावर लिंबू सरबत विकणारा हा मुलगा एव्हरेस्टच्या टोकावर पोहोचला तरी कसा? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः लहू उघडे यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण एवढी मोठ्या लेवलची इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा तुम्ही जिंकलात आणि भारताचं, महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे तुम्ही. थँक्यू, धन्यवाद. येस सर, सर्वात आधी मला सांगा की ही नेकेड अँड अफ्रेड ही स्पर्धा नेमकी काय 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 होत असते यात? ह्याच्या आधी अनेक सीझन आलेले आहेत. बरोबर. डिस्कवरीला हा ॲक्च्युली खरं तर जुना शो आहे, पण ह्या शोमध्ये भारतीयांनी आजपर्यंत कधीच पार्टिसिपेट केलं नव्हतं किंवा हा शो कधी भारतामध्ये झाला नव्हता. आणि ह्यासाठी त्यांनी काही महिन्यापूर्वी 2-3 वेगवेगळ्या प्रकारे इंटरव्ह्यू घेतले. कदाचित त्यांनी अनेक लोक ह्याच्यासाठी सिलेक्ट केले असतील आणि त्यातले टोटल 6 त्यांनी फायनलिस्ट केले होते. आणि त्या 6 फायनलिस्टमध्ये मी होतो. हे माझ्यासाठी खरंच एक चांगली गोष्ट आहे. स्पेशली जर सांगायला गेलं नेकेड अँड अफ्रेड, म्हणजे जर समजा तुम्ही एकंदरीत जर समजा पाहिलं त्या शोच्या दरम्यान, तर सगळ्यात मेजर असं आहे की जे त्याच्यात ते नाव आहे त्यातच सगळं आहे. नेकेड अँड अफ्रेड आदिमानव, म्हणजे ह्या सिरीजला त्यांनी आदिमानव असं नाव दिलं होतं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे नेकेड असणार आहात, म्हणजे सिंपल तुमच्या अंगावर एकही कपडा नसणार आहे. आणि हे खरं शब्दशः नेकेडच आहे का? शब्दशः नेकेड आहे. अरे बापरे. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला अशा जंगलात सोडलं जाणार आहे की त्या जंगलाचा तुमचा काही संबंध नाही, तुमच्या परिचयाचं ते जंगल नाही आहे.
आणि म्हणजे ते खूप भयानक आणि डरावणं असणार आहे. फिलिपाईन्सच्या आयलंडवर तुम्ही होता. फिलिपाईन्सच्या पालावान ह्या आयलँडवर पालावान. आम्ही होतो हां. आणि टोटल 10 दिवसाची ही सगळी जर्नी होती. हां. त्यामध्ये आम्ही टोटल 6 पार्टिसिपंट होतो. पण आम्हाला तिथे गेल्यावर कळालं की मी एकटाच आहे का अजून कोण आहे. हे पहिल्या दिवशी आम्हाला कळालं की माझ्याबरोबर अजून 2 जण आहेत. 5व्या दिवशी कळालं की अजून 3 जण आहेत. असे टोटल मग आम्हाला कळत की आम्ही याच्यामध्ये टोटल 6 जण होतो. 6 जण होते. म्हणजे ते ट्विस्ट मधनं आधनं होते. तर ते एकंदरीत ते थोडंसं न्यू थ्रिल, एक वेगळ्या लेवलचं सर्वायवल सगळं होतं. नाही, याचं नाव नेकेड अँड ॲफ्रेड आहे. हे नाव वाचूनच आम्ही म्हणजे ऐकूनच घाबरले होतो की काय असणार आहे म्हणजे. ऍक्च्युली तेच आहे, नेकेडच आहे ते सगळं. म्हणजे आणि चॅलेंजिंग आहे खूप भयानक. हो, सर्वायवल हो. कसं करायचं तुम्हाला हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. नाही, बरोबर आहे. सर मग मला सांगा की तुमचं सिलेक्शन कसं झालं, म्हणजे डिस्कव्हरीने तुम्हाला कसं डिस्कव्हर केलं? एकंदरीत त्यांची कदाचित मला असं वाटतं, आता काय एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मचं मला फार आयडिया नाही आहे. कारण की माझ्या बाबतीत जे काही झालं त्यांचे काही पहिले मेसेज आले, नंतर कॉल आले. मला सुरुवातीला वाटलं की हे आता AI किंवा दुनियामध्ये हे फेक काही होऊ असू शकतं. शकतं. मी जस्ट आपलं त्याला एक नॉर्मल म्हणून त्यांना रिप्लाय दिला, आय एम इंटरेस्टेड वगैरे म्हणून. म्हणजे डिस्कवरी हे होतं आणि मी जस्ट एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. मग मी हे रिप्लाय देताना मी ॲक्च्युली विचार करून देत होतो की ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काहीतरी स्कॅम तर नसेल ना म्हणून. कारण की ह्या लेवलच्या प्लॅटफॉर्मचं आपल्याला अपडेट येणं हे खरं तर एक वेगळीच विचार करण्याची पद्धत आहे. ही लोक आपल्यासाठी विचार करतील म्हणून. बरोबर. मग त्यांनी तुमचं काय असं काही काम वगैरे बघितलं, म्हणजे तुम्ही कदाचित एव्हरेस्टवर आहात हा तर आहेच म्हणजे विषय. कदाचित त्यांनी मला असं वाटतं सोशल मीडियावर माझं प्रोफाईल वगैरे पाहिलं असेल. करेक्ट करेक्ट. सर्वायवल, माउंटन आणि जे काही नेचरशी मी कनेक्ट आहे त्यामुळे त्यांनी हे पाहिलं असल्यामुळे कदाचित तिथून त्यांना रेफरन्स लागत गेला असेल. कुणीतरी त्यांना सजेशन दिलं असेल आणि त्यांना इंडियन एपिसोड लॉन्च करायचा होता. त्यामुळे कदाचित ते माझ्यासारख्या पण लोकांना सर्च करत असतील. आता त्या प्लॅटफॉर्म लेवलला आपण तिथपर्यंत पोहोचून या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजणं थोडंसं अशक्य आहे. पण त्यानंतर त्यांची ज्यावेळेस मेसेजवर पहिल्यांदा बोलणं झालं, माझ्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स गेल्यावर त्यांच्या एका टीमचा कॉल आला. मग त्यांना मी परत पॉझिटिव्ह सांगितलं. मग त्यांनी थोडंसं विश्लेषण करून सांगितलं आणि मग जसे जसे ते त्यांच्या सिनियरबरोबर बोलायला लागले आणि मग नंतर आमच्या काही मीटिंग झाल्या, ऑनलाईन झूम मीटिंग वगैरे झाल्या, काही गायडन्स झाले किंवा इंटरव्ह्यू टाईप झालं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. मग त्यावेळेस ते एक ट्रस्ट बसत गेलं की नाही हो असं असं असणार आहे. आणि ज्यावेळेस ते लिगलाईज बोलायला लागले की तुम्हाला ह्या टर्म्स अँड कंडिशन, मग त्यावेळेस माझा विश्वास बसला की जर जिथे टर्म्स अँड कंडिशन येत आहेत म्हणजे हे खरं आहे, हे फेक नाही आहे असं होत गेलं. नाहीतर अशा अनेक फेक कॉल येत असतात कंटिन्यू. मला एक प्रश्न पडला इथे की आता हा त्यांचा इंडियन एडिशन होता डिस्कव्हरीचा, बरोबर या शोचा. मग त्यांनी फिलिपाईन्स एक बेट का निवडलं या सगळ्या भारतीय बेटाचं किंवा भारताच्या जागेचं कुठल्या का नाही सिलेक्शन? कदाचित भारतीय जे नियमावली आहे किंवा टर्म्स अँड कंडिशन आहेत ह्या खूप किचकट असाव्यात असं मला वाटतं. कारण की मी कधी त्या फ्लोमधनंच गेलेलो नाही आहे. पण आता ज्यावेळेस आम्ही सह्याद्री प्रमोट करायला जातो तर त्यावेळेस आम्हाला एक साध्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीची परमिशन घेण्यासाठी अनेक ठिकाणच्या हातापाया पडावं लागतं, तरीसुद्धा परमिशन भेटत नाही. म्हणजे हे तेवढं दुर्दैव पण आहे. कदाचित तिथे ती गोष्ट करणं त्यांना सोपी झाली असावी. म्हणजे अप्रुव्हल घेणं, त्यांचा तिथल्या गोष्टींचं जे काही परमिशन वगैरे घेणं आहे असं माझं पर्सनल मत आहे. कारण की हे शेवटी प्रोडक्शन हाऊसच त्याच्यावर स्पष्ट काय ते सांगू शकतं. पण त्याच्या पाठीमागचं असं एक मी सुरुवातीला म्हणलं की सह्याद्री किंवा भारतात जर कुठे गेलं, भारताचे जंगल आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला 4वी-5वीच्या इतिहासा भूगोलाबद्दल शिकवलं जातं की सदाहरित वृक्ष, पानझडी वृक्ष, मग कुठला आहे, वर्षावन कोणते आहेत, कोणत्या प्रकारचे प्राणी पक्षी कुठल्या राज्यात राहतात, हे आपल्याला एक शाळेच्या ह्याच्या शिकवलेलं असतं. आणि आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण आपण टूरला जातो तर त्या परिसराबद्दल माहिती असते. पण ज्यावेळेस आपण आपला देश सोडून 5,000 किलोमीटर लांब जातो, तिथल्या टेरेनबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि असा देश 17,000पेक्षा जास्त बेटं त्या देशात आहेत, आयलँड आहेत. मग अशा ठिकाणी समुद्रामधल्याच एका बेटावर जाऊन आपल्याला ते सगळं सर्व्हाइव्ह करायचे. कदाचित त्यांच्यासाठी तो प्लेस जो आहे हा बेस्ट असावा. त्यामुळे त्यांनी तो विचार करून केला असेल की ह्यांना सहजासहजी सर्व्हायव्हल एकदम इझी न होता चॅलेंजिंग कसं होईल ह्याचा विचार त्यांनी केलेला असावा. त्यामुळे त्यांनी कदाचित ते सिलेक्ट केलं असेल. पालावान, बरोबर. पालावानवर तुम्ही गेलात आणि तुम्हाला जेव्हा कळलं की आता पुढचे 10 दिवस इथे राहायचं नाही, आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय,
ते कुठल्या सोयी सुविधेशिवाय. मग तेव्हा मनात काय विचारलं, म्हणजे भीती वाटली की असं वाटलं हे आपल्याच फील्डचे आपण करून टाकू? म्हणजे जर भीती वाटली म्हटलं तर भीती नाही वाटली, कारण जर माझ्या जर्नीची जर सुरुवात सांगितली ना तर माझं 80% आयुष्य हे जंगलांमध्येच गेलेलं आहे. फक्त सह्याद्रीच्या जंगलात गेलंय. त्यावर येऊयात आपण पुढे नक्कीच. आणि त्यामुळे भीती वाटण्याचा हा प्रश्न नव्हता. चॅलेंज वाटत होतं. तर का चॅलेंज वाटत होतं? कारण की इथल्या टेरेनचं, इथले कोणते प्राणी आहेत, कोणते कीटक आहेत, कोणते झाडं आहेत, आपण काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, किंवा इथली दिशा आपल्याला लगेच समजेल का नाही. म्हणजे जे काही डार्क फॉरेस्ट आहे, वर्षाभर आहे तिथे, म्हणजे पाऊस कधीही पडतो तिथे, मग अशा ठिकाणी आपल्याला ते समजेल का नाही, त्याचं एक चॅलेंज वाटत होतं की ह्याला आपण कशा प्रकारे फाईट करू शकतो. भीती जर म्हटलं तर मला एवढं माहीत होतं की मला आनंद होतो, जंगल हे माझं एक घर आहे. त्यामुळे मला आनंद होतो की बस मी माझ्यासाठी जगतोय. आणि एका म्हणतात ना की मन में 2 लड्डू फुटा, तसं ते माझ्यासारखं एक होतं की का तर इथे 10 दिवस मी स्वतःसाठी जगणार होतो. म्हणजे जगापासून पूर्णपणे मी स्वतःसाठी जगणार होतो. सोशल मीडियाच्या जमान्यातून मी लुप्त होऊन मी जे काय करायचं स्वतःसाठी करणार होतो, फक्त आणि फक्त मला जगण्यासाठी, की खरंच मला जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते. बरोबर. तर ते भीती म्हणण्यापेक्षा थोडंसं चॅलेंजिंग वाटलं होतं. भीती अशी काही नव्हती मनामध्ये. एक्साइटमेंट असेल तुम्हाला तर. हां, म्हणजे काहीतरी वेगळं आपण एक्सपिरियन्स करणार आहोत, काहीतरी वेगळं भेटणार. त्यामुळे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना, मग तो व्यवसाय असू दे किंवा खेळ असू दे किंवा आयुष्याची कुठलीही गोष्टीचा आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस तुम्ही जर त्याला पॉझिटिव्हनी जर घेतलं ना तर मजा येते. आणि ती मजा घ्यायची असते, पण त्यासाठी तुम्हाला पहिले ते पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी ते डे 1 पासूनच क्लिअर होतो की मला त्यात माझा बेस्ट द्यायचा आहे, बस. मला बाकी काही माहीत नाही. तर तुम्ही सांगितलं की तुमच्यासोबत 5 अजून स्पर्धक होते, म्हणजे तुम्ही टोटल 6 जण होते. मग ते सगळे स्पर्धक कुठल्या कुठल्या भागात आले होते, त्यांच्याविषयी जरा सांगा. जी एक स्पर्धक होती ती मुंबईची होती. ओके. दुसरी एक स्पर्धक होत्या, 2 होत्या. एक लेडीज होती, ती तशी बंगालची होती, बेंगॉली, पण ती मला वाटते 10-11 वर्ष काहीतरी मुंबईला राहिली होती जूला, आणि रिसेंटली ती आता गोव्याला शिफ्ट झालेली आहे. दुसरा एक जण होता, ते पण बंगालचे होते. एक जण लेह लडाखचा होता, आणि दुसरा एक देवी म्हणून होता. ॲक्च्युली त्यांचं आता गाव कोणतं आहे, पण ते पण मुंबईला आहेत. ते ट्रेनर आहेत, म्हणजे ॲडल रनरचे ते ट्रेनर आहेत. पण ते तसे पाहिलं तर मुंबईचे 4 जण म्हणू शकतो. एक बेंगॉलचा आणि एक दिल्लीचा, आणि मी महाराष्ट्रात. म्हणजे तसे तर स्पेसिफिक जर पाहिलं तर 2 महाराष्ट्रातले होते, एक लेडीज आणि मी. बाकीचे वेगवेगळ्या स्टेटमधले होते. ओके. मग पहिला दिवस होता, आणि पहिल्याच दिवशी मी ऐकलंय की तुम्ही 3 तास फक्त आग लावण्याचा प्रयत्न करत होतात, आणि आग लागत नव्हती कारण लाकूड पावसामुळे ओलं झालं होतं. तो काय प्रसंग होता? थोडंसं मागे जाईल मी ह्याच्यात, कारण आम्ही त्या आयलंडवर गेलो. आयलंडवर गेल्याच्या नंतरनं म्हणजे आम्हाला एक आयसोलेशन रूममध्ये ठेवण्यात आलं, कारण की कदाचित त्यांना ते आमचे जे काही हावभाव आहेत ते पाहायचे असतील, म्हणून आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही त्या ह्याच्यात एंट्री करत तोपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं की मी एकटाच आहे का, माझ्याबरोबर अजून कोण आहे. आणि जिथून माझी जर्नी स्टार्ट होणार, जिथे मला पूर्ण माझ्यावरचे जे कपडे होते ते काढायचे होते, तर तिथून जे पुढे गेल्याच्या नंतरनं मला जे काही फर्स्टला जे माझ्याकडे टूल होते, एक नाईफ आणि फायर स्टिक, आणि म्हणजे हे टूल तुम्हाला दिले गेले होते? हां, मी तुम्हाला बेसिक 1, 2, 3 टूल दिले जातात की जे खूपच निडेड आहेत. ते मागाल ते देतात की नाही, ते अगोदर आम्हाला विचारलं गेलं होतं की तुम्हाला सर्व्हायवलसाठी काय पाहिजे. म्हणजे तुम्ही मागितलं होतं चाकू? हां, म्हणजे जे खूप सुरुवातीला ज्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे झाले होते त्यावेळेस, तर म्हणलं नाईफ हा माझ्यासाठी मेजर आहे. दुसरं म्हणजे पाण्यासाठी एखादी मला बॉटल किंवा काय असेल ते, आणि तिसरं फायर स्टिक. ह्या 2 गोष्टी. त्यातलं पाण्यासाठी जे होतं सेकंड ऑप्शन होतं माझं, थर्ड ऑप्शन होतं, पण फायर स्टिक आणि नाईफ हा माझ्यासाठी मेजॉरिटी होता, प्रायोरिटी होती. तर त्या 3 मग त्यांनी ते मग मला 3 जे डिव्हाइस होते ते मला मिळाले तिथे, जिथे मला माझी जर्नी स्टार्ट होणार होती. आणि तिथून पुढे गेलं मला काहीच माहीत नव्हतं की ह्या जंगलात मी एकटा आहे का, माझ्यावर अजून कोण आहे. पण बरंच चालल्याच्या नंतरनं मला एक केव दिसली, आणि मी त्या केवकडे जाताना तेवढ्यात ऑलरेडी तिथे 2 लेडीज होत्या. त्या मे बी माझ्या आधी पोचलेल्या होत्या त्या, आणि सेम त्यांची एंट्री तशीच झाली होती. त्या तिकडे एकमेकांना, कारण की तुम्हाला एक मॅप भेटतो, मॅपच्यानुसार तुम्हाला ते पाहत जायचं आहे तिकडे की कोणत्या, मग तुम्हाला लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, आणि अंधार पडायच्या आतमध्ये तुम्हाला शेल्टर शोधायचं आहे, आणि शेल्टर शोधून
मग ते तुम्हाला बनवा शेल्टर किंवा नॅचरल शेल्टर शोधा. म्हणजे एकतर बनवायचं जर असेल तर तुम्हाला झाडांपासून ते तोडत फांद्या बिंद्या तोडून ते मचान वगैरे बनवल्यासारखं किंवा झोपडी बनवल्यासारखं करायचे. आणि जर नॅचरल हवा असेल तर झाडाचं खोड असेल मोठ्या लेवलला, त्यात तुम्हाला काही चान्स भेटतो का, किंवा जसं केव आहे तशा प्रकारे खूप सारे ऑप्शन. नेचरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटतंय त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा असतो. तर ते गेलो जंगलात आणि मग तिथे त्या समोर 2 लेडीज भेटल्या आणि मग थोडंसं जरा बरं वाटलं. सेम म्हणजे लोकांना हा क्वेश्चन पडतो की मग त्या पण नेकेड होत्या. ऑफकोर्स ती शोज पूर्ण नेकेड होता आणि मग त्याही समोर होत्या. मग आम्ही भेटलो आणि मग नंतर ना तिथून पुढे एकमेकांना थोडंसं कॉन्फिडन्स येत गेला. त्यांना पण वाटलं की अरे कोणतरी जेंट्स आले आमच्याबरोबर आणि मलाही वाटलं अरे माझ्याबरोबर अजून कंपनी द्यायला कोणतरी आहे, मी एकटाच ह्या जंगलात नाही आहे. आणि आम्ही मग सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही ठरवलं, पाहिलं तिथं केव होती, म्हणजे त्याही केवमध्येच राहिल्या होत्या. त्यांनी ठरवलं की या केवमध्ये थांबायचं. मग मी तिथंच म्हणलं की ओके मी तिथेच थांबतो. मग आम्ही तिघं एकत्र थांबलो. त्यामध्ये एक लेडीज होती, तिच्याकडे नाईफ होता. दुसरी एक लेडीज होती, तिच्याकडे मच्छरदाणी म्हणजे मस्किटो नेट होती. आणि मग आम्ही ठरवलं की बाबा ह्या टूलचा एकमेकांना फायदा होईल. आणि माझ्याकडे फायर स्टिक, आग लावण्यासाठी फायर स्टिक होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथं पुढं रोल होता. ते नुकताच पाऊस पडून गेला होता, मधनं सरी पण येत होत्या पावसाच्या हलक्या, आणि ते सगळं ओलं झालं होतं. आणि कदाचित आम्ही जायच्या आधी खूप सारा पाऊस झाला होता. म्हणजे ते लाकडांना वरतून पाणी नव्हतं लागलं, तर लाकडांच्या आतमध्ये पाणी मुरलं होतं, जी वाळलेली लाकडं होती ती. आणि मग नंतर जे काही झाडाची सेविंग असते, म्हणजे सालीवरचा जो एक बारीकसा लेअर असतो तो जाळण्यासाठी, तो काढून पेटवण्याचा प्रयत्न केला, तरीही काही ते पेटत नव्हतं. त्यानंतर अजून आमच्याकडे एक वाळलेलं पान भेटलं होतं, त्याचे ते बारीक बारीक फाडून पण ते जवळपास ते सगळंच मॉइश्चर आल्यासारखं होतं, ओलं झाल्यासारखं. 3 ते 3.5 तासापेक्षा जास्त वेळ आम्हाला आहे ना, आता आम्ही ॲक्युरेट टायमिंग नाही सांगू शकत कारण की आमच्याकडे ना मोबाईल ना घड्याळ, त्यामुळे तो आम्हाला खूप चॅलेंज गेला. आणि लास्टला असं वाटायला लागलं की कदाचित आजची रात्र आपल्याला बिना आगीचीच राहावं लागते का काय. पण लकीली खूप प्रयत्नानंतर ती आग लागली. पण आग लागल्याच्या नंतर ना तिला पेटत ठेवणं हा एक खूप मोठा टास्क होता. आणि मग फायनली मग ते हळूहळू छोट्या आगीपासून मोठ्या आगीत रूपांतर करणं. पहिली छोटी समजा झाडाची पानं, मग नंतर हलक्या छोट्या काटक्या, मग नंतर थोड्या मोठ्या काटक्या, म्हणजे त्यानंतर मोठी लाकडं, मग असं करत मोठी, मग तो कंटिन्यू पेटत ठेवायचा आहे. आणि रात्रभर ते पेटलं पाहिजे. मग झोप पण येते आणि थंडी पण वाजतीये, प्राण्यांचे आवाज पण येत आहेत, त्यानंतर वाऱ्याची झुळूक पण येते, झाडांचा आवाज येतोय. आणि ते जंगल असं की काय लेवलला आवाज येते हे काहीच कळत नव्हतं. पण हे सगळंच तसं एक एक्सप्लोअर करण्यासारखं होतं, काहीतरी शिकण्यासारखं होतं, नेचरला समजून घेण्यासारखं होतं. आणि मग कसं तरी पेटलं आणि मग आमची ती जर्नी झाली. मग आम्ही ते सगळ्यांनी मिळून ते एका आमच्या लेडीजकडे जी मस्किटो नेट होती तीच लावली आणि मग आम्ही तिघंजणं त्या मस्किटो नेटमध्ये झोपलो. खाली बेड, आम्ही पानांचंच बेड बनवलं, खाली पानं हातरून, कारण खाली पण ओलच होती माती. आणि मग मस्किटो नेट लावून आम्ही झोपलो. म्हणजे तिच्या नेटचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला असं म्हणू शकतो. आणि माझा जो नाईफ होता त्यापेक्षा दुसरी जी एक लेडीज होती तिचा नाईफ माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि चांगला होता, त्यामुळे लाकडं वगैरे तोडायला आम्हाला त्या नाईफचा फायदा झाला. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट जर काय विचार केला आपण तर जंगलामध्ये आपण एकमेकांनी मिळून जर कार्य केलं तर त्याचा सगळ्यांना फायदा होतो. तर ते आम्ही एकमेकांचं साहित्य वापरून आम्ही सर्वायवल केलं. आदिमानवाच्या काळात ह्युमन इव्होल्युशन पण असंच झालेलं आहे. अगदी म्हणजे आदिमानव म्हणजे त्यांनी त्या सिरीज म्हणजे तुम्हाला आदिमानवासारखंच जगायचं आहे की आता तुमच्याकडे ही सगळी संसाधनं आलीत, आता तुम्ही माणूस डेव्हलप झाला, विकसित झाला, माणूस कळपात राहू लागला. एक वाक्य होतं तिसरीच्या पुस्तकात मला. बरोबर अगदी माणूस तसंच कळपात राहू लागला. पण खरंच ह्या सुरुवातीच्या काळात आपण अश्मयुग म्हणतो, आता ते होतं नाही होतं, आपण काही इतिहास अभ्यासक किंवा संशोधक नाहीये त्यात तेवढं जाऊन खोलात हे करणं. पण एवढं जाणवलं त्यावेळेस की कमी गरजांमध्ये सुद्धा तुम्ही सहज जगू शकता. गरज नसणाऱ्या गरजा आपण खूप वाढवून ठेवलेल्या आहेत. करेक्ट, ही खूप मोठी फिलॉसॉफी आहे. अगदी आणि हे रिअलाईज होतं. म्हणजे फक्त की ह्या सर्वायवलमध्ये नाही, आपण नेचरमध्ये आल्याच्या नंतर ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला रिअलाईज होतात. म्हणजे ज्यावेळेस मी ट्रेक घेऊन जातो किंवा मी एखाद्या एक्सपिडिशनला जातो तर त्यावेळेस आहे ना रिक्वायरमेंट असतात की मला हे पाहिजे ते पाहिजे, किंवा एक
आपण स्ट्रक्चर लाईफ जगत असतो. समजा मी टूरचा प्लॅन केला, कुठे गेलो तर मला हॉटेल पाहिजे, मला गाडीची व्यवस्था पाहिजे, ऍडजस्टमेंट करायला तयार नसते कारण की पैसे देऊन गेलेलो आहे. त्याच्या उलट सगळं ट्रेकिंग किंवा ॲडव्हेंचरमध्ये येतं. आता काही जण ट्रेकिंगला ॲज अ टूर म्हणून पाहतात, तो पार्ट वेगळा आहे, त्याच्याकडे त्या फंडात मी जाणारही नाही. आपण त्याच्याकडे येऊयात पण थोड्या वेळ. इथे मला हे तुम्ही मगाशी बोललात की प्राण्यांचे खूप आवाज येतात. मला सांगा, आता ते घरच प्राण्यांचं होतं, खरे वनवासी म्हणजे प्राणीच असतात. बरोबर. तर मग प्राण्यांसोबत राहताना काय चॅलेंजेस आले की रानटी प्राण्याने तुमचा काय तुम्हाला त्रास दिला की नाही दिला? ह्याच्यामध्ये सर्व्हायवलचे काही टूल्स आहेत किंवा काही नियम आहेत मी असं म्हणेल, आणि ते नियम प्राण्यांसाठी नाही तर ते माणसांसाठी आहेत. पहिली गोष्ट की ते आपल्याकडे आलेले नाहीत, आपण त्यांच्याकडे चाललोय, आपण त्यांचे पाहुणे होतो. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे पहिल्या क्षणापासून आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण त्यांच्याकडे गेलोय आणि आपण तिथले मालक नाही, तिथले मालक ते स्वतः आहेत. त्यामुळे आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही. आणि कुठलाही प्राणी आपल्यावर तेव्हाच अटॅक करतो जेव्हा आपल्याकडनं त्याला धोका निर्माण होतो. तो साप असू दे किंवा काही असू दे. आपण घरात गावाकडे गेलो तर नंतर कोंबडी पाहतो, कोंबडीची पिल्लं असतात आणि त्या पिल्लांच्या कडेने गेलो तर कोंबडी आपल्याला चावायला येते. का? कारण की तिला वाटते की हा व्यक्ती माझ्या पिल्लांना काहीतरी इजा पोचवेल म्हणून. तशी ती तुम्हाला चावायला येते का? तुम्ही लांबून गेल्याच्या नंतर तिला वेळ नाही लागलं तुमच्या मागे. सेम प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये हेच आहे. तर तो एक नियम आहे की आपल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. नंबर 2 की त्यासाठी आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे. तर जसं की आपण साईडला काट्याचं कंपाऊंड करू शकतो. म्हणजे गावाकडे त्याला कुडण म्हणतात, म्हणजे जसं कुंपण. तसं ते काट्या लावायच्या सगळीकडे, म्हणजे कुठलाही प्राणी सहसा करून लगेच एंट्री करणार नाही. किंवा सगळ्यात बेस्ट जो आहे की तुमची जी आग आहे, आग ही पेटत ठेवली की सगळे प्राणी हे आगीला घाबरतात आणि मग त्या धुराचा वास असेल त्याच्यापासून जे येणारे प्राणी आहेत ते तुमच्या जवळ येतच नाहीत. हा पहिला. आणि प्लस तो धूर असल्यामुळे मच्छर पण जवळ येतात. असे अनेक रिझन आहेत. त्यामुळे सर्व्हायवलमध्ये म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं शेल्टर, पाणी, खाणं आणि आग, ह्या 4-5 गोष्टी तुम्हाला जर समजा जुळवता आल्या तर तुम्ही खूप लाँग पिरियडपर्यंत सर्व्हायवल करू शकता. पण जर समजा ह्याच्यातल्या गोष्टी तुम्हाला जुळवता नाही आल्या, तुम्हाला अन्न जर शोधता नाही आलं तर तुम्हाला मोठा टास्क उभा राहू शकतो. एखाद्या प्राण्यासोबत असा एखादा स्पेसिफिक प्रसंग नाही घडला का? नाही, असं नाही घडला. कारण ज्यावेळेस आम्ही त्याही जंगलात होतो, आम्हाला पक्षी वगैरे, कारण की खूप उंच झाडं होते, असं म्हणू शकतो आपण 80-90 फुटापेक्षा उंच मोठी झाडं होती. त्यामुळे झाडांच्या शेंड्यांमध्ये पक्षी वगैरे असायचे आणि डार्क फॉरेस्ट ना एकदम, त्यामुळे व्हिजिबिलिटी खूप कमी असायची. आणि आम्ही त्या जंगलात असल्यामुळे आम्ही 3 जण कंटिन्यू काही ना काहीतरी आमचं कम्युनिकेशन चालूच असायचं आणि आग पेटलेली असायची. त्यामुळे कदाचित मोठे प्राणी आमच्यापाशी आले नव्हते. किंवा कीटकांचा, साप आणि कीटक जे आहेत ना त्यांच्यापासून काय आहे की आपली नजर चांगली पाहिजे. साप वगैरे त्या जंगलात आहेत. आता पुन्हा तोच प्रश्न येतो की तिकडचे साप कोणते आहेत. आता आपल्याला शिकवलेलं असतं की बाबा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ह्या प्रजातीचे विषारी साप आहेत. घोरस, मण्यार, नाग, बांबू पिट वायपर वगैरे असं सगळं. आणि त्यात मी स्वतः ॲनिमल रेस्क्यूअर असल्यामुळे प्राण्यांचं हँडलिंग मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. फक्त आपली नजर व्यवस्थित पाहिजे. आणि बऱ्याच साप जे आहेत हे त्या कलरला मॅच होतात, म्हणजे त्या झाडांना किंवा त्या मातीला, त्यामुळे कळून येत नाही. चुकी त्यांची नसतेच, आपण त्यांच्याकडे गेलोय पुन्हा तेच आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यायची. आणि जर समजा आपण स्वतःला सेफ ठेवू शकलो तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. असं काही छोटे छोटे चॅलेंज की तुम्हाला कोणत्या वेळेस काय निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला माहिती आहे की वेन्स आहेत, म्हणजे वेली आहेत, पण त्या वेलींचा वापरच करायचा कसा हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार नाही. तुम्हाला कळालं पाहिजे की ते कसं करायचं. सुरुवातीला मी जसं म्हटलं की आयुष्य माझं खूप जंगलातच गेले 80%. पण तरी ती जंगल सह्याद्रीची होती, ती जंगल आपली होती. ते जंगल आपलं. त्यात एकच काय होतं की तो वेल आहे. तो वेल मी लाकडाची ओझी बांधण्यासाठी त्या वेलाचा वापर मी सह्याद्रीत केलाय. मी तिथे पण करू शकलो, कारण की तिकडनं मला जी लाकडं, समजा माझ्या शेल्टरपासून मला 100 फुटावर किंवा 50 फुटावर किंवा 200 फुटावर मला लाकूड आणायला जायचं होतं एक्झाम्पल, तर मी एक नाही आणत बसत ना. पण तेच मी जर मला वेल दिसला तर भले तो वेल विषारी असेल पण मी ते लाकडं बांधायला तर वापरू शकतो ना. मग त्याच्यानंतर मला व्यवस्थित हात धुतले पाहिजेत आणि मग खाल्लं पाहिजे, किंवा जे काही मला खायला भेटेल ते. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा सर्व्हायवलमध्ये खूप मोठा रोल असतो. जर तुम्हाला ते नाही कळालं तर तुम्हाला इन्फेक्शन होऊन तुम्ही आजारी पडू शकता, किंवा तुमचा जीव पण जाऊ शकतो. विषारी असतात गोष्टी, विषारी असतात. म्हणजे कुठला
कुठल्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी होईल हे तुम्हाला सांगता येणार नाही, हो. कारण की जंगलाचा पार्ट आहे शेवटी. मग मला सांगा सर की आता तुम्ही जंगलात 10 दिवस होतात, तुमच्यासोबत स्पर्धक होते बाकीचे पण, मग एकमेकांसोबत राहताना, जंगलाशी टॅकल करताना आणि एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करताना तुम्हाला अडचणी काय काय आल्या? स्पेसिफिक मला अडचणी अशा नाही आल्या, स्पेशली मला नाही आल्या. म्हणजे ज्यावेळेस मी पूर्ण हा शो रिलीज होत होता, म्हणजे एक एपिसोड, टोटल 6 एपिसोड आले आणि 6 एपिसोडमध्ये मी पाहिलं. पण ज्यावेळेस कसं आहे की समोरासमोर कम्युनिकेशन होतं, त्या गोष्टी कळतात आपल्याला, पण आपल्या पाठीमागे जर काही कम्युनिकेशन होत असेल ते आपल्याला कळत नाही. पण त्याच्यामध्ये मी एक शोमध्ये पाहिलं की कम्युनिकेशनचा आमच्यात असा काही गॅप नव्हता, पण थोडंसं सुरुवातीलाच आम्ही एकमेकांना भेटतोय तर कदाचित एकमेकांबद्दल समजून म्हणजे पूर्ण हिस्ट्री किंवा त्याचं काही पास्ट माहीत नसल्यामुळे समोरचा माणूस हलक्यात समोरच्याला जज करतो, म्हणजे थोडक्यामध्ये. तसं ते एका असं ते जाणवलं मला की बाबा ते जे 2-3 जण होते आमचे, ते म्हणले की नाही ये आदमी सिर्फ ऑर्डर छोडता है, म्हणजे असं त्यांचं ते म्हणणं होतं. पण मला त्यात असं काही अजिबात वाईट नाही वाटलं. का वाईट नाही वाटलं तर स्पेशली माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही लीडर आहात ना बेसिकली. ॲक्च्युली माझी काम करण्याची पद्धत वेगळी काय आहे, कारण की माझं वैयक्तिक जे स्वतःचं मत आहे हे मला सांगतं की तुम्ही काम करण्यापेक्षा काम करून घेणं हे खूप चॅलेंजिंग असतं. आणि त्यामुळे की जर समजा माझ्या डोक्यात 10 पॉईंट चालू आहेत तर 10 पॉईंटवर मला काम करायला 10 दिवस लागतील, पण तीच जर समजा 10 व्यक्तींनी जर वाटून घेतली तर एका दिवसात पूर्ण होईल. तर ह्या विचारांनी मी काम करत असतो. त्यामुळे सुरुवातीचा वेळ होता आणि पहिल्याच दिवस कदाचित फर्स्ट मीटिंगमध्येच आमचं ते दुसरा जो ग्रुप होता, जो 3 जण आम्ही नंतरनं भेटलो, तर त्यामुळे त्यांचा थोडासा विचार झाला असावा. पण आम्ही आजही खूप आम्हाला म्हणजे की आम्हाला ह्या शोमुळे आम्ही 6 जण म्हणजे 5 जण मला खूप चांगले निसर्गाशी कनेक्ट असणारे मित्र म्हणण्यापेक्षा जीवाभावाची लोकं भेटली हे म्हणेल, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून भारी असं काही असेल तर ती उपमा देऊ शकतो. अरे वा. कारण प्रत्येकजण निसर्गाशी कनेक्ट आहे की काही ना काही कुठल्या ना कुठल्या अँगलनी. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण ह्या निसर्गाचा एक किडोमकोड्यासारखा भाग आहे आणि आपण आलोय त्यातूनच आणि जाणार आहे त्यातूनच आहोत आणि त्याला समजून घेणारी लोकं भेटलीत असं. सर असं आम्ही ऐकलंय की या दरम्यान एक प्रसंग असा आला होता त्या चॅलेंज दरम्यान की तुम्हाला वाटलं की बस भाई हे फार चॅलेंजिंग होतं, मी थांबतो आता. मग त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं धीर दिला आणि कसं सांभाळून घेतलं सगळं? ज्यावेळेस मी हे सगळं करत होतो आणि पहिल्या दिवशी काय वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी असं वाटलं की यार आता तर मला खायला काय अन्नच भेटलेलं नाही आहे. आणि जर समजा मी काही नसताना माझी कंपनी इथपासून मी इथपर्यंत मोठी केलेली आहे आणि त्यावेळेस मला कोणाचा सपोर्ट नव्हता, काही नव्हतं, आणि आज एवढं सगळं आहे, म्हणजे एक प्रकारे मी माझा एक स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. कदाचित खूप मोठा नसेल आणि तो होईल, ऑफकोर्स मी प्रयत्नही करतो त्यासाठी, पण हे सगळं करतोय आणि मग हे त्रास कशाला करून घ्यायचं? हे खरंच करायची गरज आहे का? हो. मला थांबण्याचा मेन हाच विचार आला होता की खरंच हे करायची गरज आहे का? म्हणजे अन्न भेटत नाही आहे, आपण कष्ट करतो अन्न म्हणजे खाण्यासाठी, जगण्यासाठी आपण मेहनत करतो आहे, आणि जर समजा इथं पोटात जायला अन्नच भेटत नाही तर हे का? मग हे करणं खरंच योग्य आहे का? तर त्यावेळेस असं वाटलं की नाही, आपण आत्ता इथे टॅप आऊट केलं पाहिजे आणि थांबलं पाहिजे. खूप विचार केला. माझ्याबरोबर जे कलिग होते त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं आणि मग शेवटी तेही त्या झोनमध्ये होते की का करायचे म्हणून, कारण की प्रत्येकाची लाईफ आपापल्या पद्धतीने सगळे चालू होती. आणि असा मोमेंट होता की हा मोमेंट आयुष्यात कधीच आला नव्हता आणि विचारही केला नव्हता की ही वेळ आपल्यावर येईल की आपल्याला उपाशी तापाशी झोपावं लागेल का, कारण की ती येऊ नये म्हणून तर माणूस खरं कष्ट करत असतो. आणि नंतरनं ज्यावेळेस स्वतःचा माझा एक तो नियम आहे की जर मला असं काय प्रॉब्लेम आलं तर मी लगेच सायलेंट होऊन जातो आणि त्या गोष्टीवर विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे कदाचित मी थोडासा मेडिटेशन झोनमध्ये जातो आणि मग मला माझे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत, मी जे काही माझा प्रश्न आहे त्याची उत्तरं शोधायच्या मागे लागतो. आणि मग मी त्याच्यावर उत्तर शोधलं की वाय, का, तर मला त्यातून उत्तर मिळालं हे तुला करायचं आहे. त्याच्या पाठीमागे 2-3 कारणं आहेत. हा शो भारतातला पहिला शो आहे आणि त्या पहिल्या शोचा तू पहिला विनर असशील. आणि ह्याच्यात आता जे काही सगळे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांना हा वाटेल की तू कसं काय डिसाईड करू शकतो की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की तू विनर असशील.
तर मी सांगेल की मी डे 1लाच ठरवलं होतं की ह्या शोला मला जायचं आहे, तर मला फक्त आणि फक्त विनर बनूनच बाहेर यायचं, नाही तर मला जायचं नाही. हे माझं डे 1पासून क्लिअर होतं, एकदम क्लिअर होतं. त्यामुळे माझ्याकडे त्यासाठी माझ्याकडे प्लॅन बी हा नव्हता की हे चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे. की मी असं म्हटलं होतं की हे माझ्यासाठी, कदाचित हा शो माझ्यासाठी बनलेला नाही आहे, मी एवढं कष्ट करतो, एवढं मोठं माझी सिस्टम सगळी उभी केली आहे, XYZ स्टाफ आता माझ्याकडे आहे, किंवा माझं एवढं XYZ लोकांपर्यंत माझं नेटवर्क आहे, ह्याच्यामधनं हे सगळं असून पण हे करायची काय गरज आहे. म्हटलं ना, हे करायची खरंच गरज आहे. मग त्यावेळेस ज्यावेळेस मी सायलेंट मोडमध्ये गेलो त्यावेळेस मला ते रिअलाईज झालं. सर, मी एक जरा सिक्रेट प्रश्न विचारतो तुम्हाला. असे जेव्हा कार्यक्रम होतात, अशा जेव्हा स्पर्धा होतात, डिस्कवरी चॅनलने ही स्पर्धा तुमची टेलिकास्ट केलेली, अशा वेळेला ना त्या स्पर्धकांसोबत, त्या लोकांसोबत शूट करायला पण मंडळी असते, कारण ऑफकोर्स ते दिसते म्हणजे शूट केलं कोणतरी, बरोबर, कुठला तरी क्रू होता. मग प्रत्यक्ष किती जण तुमच्यासोबत शूटच्या टीममधले अवेलेबल असतात तिथे? ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष असं सांगता येणार नाही, कारण एक काही मी ठराविक आकडा सांगू शकतो, पण हा खूप मोठ्या लेवलला सेटअप असतो, खूप मोठ्या लेवलला. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की इंडियातून 100-150 लोक तिथे गेलेले असतील. अच्छा, काय म्हणून? पण पूर्ण त्यांचे जे प्रोडक्शन हाऊस आहे क्रू म्हणून, म्हणजे क्रू म्हणून सगळं. म्हणजे जंगलात तुमच्यासोबत किती? जंगलात आमच्यासमोर जेवढे कॅमेरेमॅन आहेत, म्हणजे आमच्या वेगवेगळ्या अँगलला जे कॅमेरे असतात त्यासाठी ते माणसं तिथे किती जण होते? माझ्या मते 6-7 जण असतात. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी टीम होती. हां, पण ते आपल्यापासून एक ठराविक अंतरावर असतात आणि त्याचे काही पहिलंच क्लिअरली डिस्कशन झालेलं असतं की आम्ही कुठल्याही गोष्टीची मदत त्यांच्याकडनं घेऊ शकत नाही, आणि ना आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो ना ते आमच्याशी बोलू शकतो. म्हणजे हा 100% हा ओरिजिनल सगळं शूट असतं. म्हणजे हां, असं म्हणून 98% म्हणू शकतो आपण, 2% नाही. ते 2% कुठे गेले? हां, ते 2% म्हणजे की बाबा जे काही जे चॅलेंज वगैरे असतात ना, त्या चॅलेंजमध्ये त्यांनी ते मध्येच ॲड ऑन केलेले असतात. अच्छा, म्हणजे हे 2% पण आपल्या फायद्याचे असे नसतात? फायद्याचे नसतात. त्या 2% आपल्याला काहीच फायदा नसतो. फक्त जे काही आहे हे सगळं तुमच्या रियालिटी शूट केलेली असते, ओरिजिनल सगळी रियालिटी. म्हणजे मलाही सुरुवातीला असं वाटायचं की नाही, हे काहीतरी असेल किंवा स्क्रिप्ट केलेले असेल. पण ज्यावेळेस सगळं आपण करतो त्यावेळेस हे खूप एक्स्ट्रीम लेवलला होतं की आपण काय केलेलं आहे. आता कसं होतं की तुम्ही विचार करा, 24 तास गुणिले 10 दिवस तर एवढं सगळं शूट केलेलं आहे, आणि ते तुम्हाला 6 एपिसोडमध्ये म्हणजे 6 तासात ते हे करायचं आहे. तुम्हाला 24 तासाचं सगळं तर 10 दिवस दाखवू शकत नाहीत ना. म्हणजे रिपीट, समजा आता मी 2 तास झोपलो आहे, तर झोपलेल्याचा कॅमेरा थोडी ते माझ्याकडे कंटिन्यू ठेवून दाखवणार आहे. हार्डली ते 1-2 सेकंद, 5-10-15 सेकंदाचं ते दाखवतील, बाकी ते कट करतील, कारण की ते टाईम बॉन्डिंग पण पाहिजे. नाहीतर ॲज अ प्रोडक्शन हाऊस म्हणून तसं आहे. पण जे काय आहे हे सगळं रिअल शूट आहे. दिवसा ते आमच्याबरोबर असायचे, आणि रात्री ते नाईट विजनचे कॅमेरे सेट करायचे आमचं जिथं शेल्टर आहे त्या शेल्टरच्या एरियात झाडांना वगैरे बांधून, आणि मग ते निघून जायचे. रात्री नसायचेच? रात्री कोणच नाही, रात्री आम्हीच. म्हणजे दिवसा फक्त ते असायचे, आणि उजडायच्या वेळेस आम्ही उठायच्या टायमिंगला ते तिथे पोहोचायचे. म्हणजे 99% तर असंच व्हायचं की आम्ही उठायच्या आधीच ते पोहोचलेले असायचे. असं म्हणजे त्यांना सुद्धा ॲक्च्युली सॅल्यूट केलं पाहिजे की आमच्याबरोबर त्यांच्या लाईफमध्ये एक जबरदस्त मागे असतात, ते समोरही येत नाही, त्यांचं दिसतही नाही, त्यांना दिसत नाही. त्यांचं पण पडद्याच्या पाठीमागचे कष्ट खूप भयानक लेवलला पण असतात. आता मी स्वतःच्या वेळी डोळ्यांनी पाहतो, हा ॲक्च्युली खरं खूप वेगळा पार्ट आहे की जे कॅमेरे आहेत, म्हणजे खूप हेवी वजनाचे ते कॅमेरे असतात, त्यांची ती क्वालिटी म्हणजे ते सगळं त्यांना त्या लेवलचं कॅप्चर करायचं आहे. आमचा म्हणजे असा विचार करा की हलकाशी ठेच जरी लागली तरी ते त्यांना कॅमेऱ्यात कॅच करायचे, आणि त्याच क्षणाला जर समजा आमच्याकडे जर कॅमेरा जर नसेल, आमच्यावर फोकस नसेल, तर तो सीन त्यांचा गेला. ते आम्हाला म्हणू पण, आता ठेच लागलेली परत कसं काय घेऊ शकते? रिटेकचा प्रश्नच नाही येतं, कारण की सगळं रिअल आहे. रिटेक असं काय चालत, कारण की आम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करण्याचा संबंधच नाही, असं आहे. त्यामुळे मग त्या व्यक्तींना खरंच हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही, म्हणजे त्यांनासुद्धा हा शो ज्यावेळेस सक्सेस झाला
तर मला असं वाटतं की ते खूप आनंदी असतील की त्यांनी त्या खूप कष्टाने ते तेवढं शूट केलेलं आहे. सर्वायवल तर त्यांचं पण त्यांचं झालं. पण होतं एवढंच की त्यांना खाणं आणि राहणं सेफ होतं. नाही मग खाण्यावर ना मला सांगा, हां, आम्ही ना मॅन वर्सेस वाईल्ड खूप पाहिलंय. बरोबर तो पण असं जंगलात वगैरे इकडे तिकडे भटकत असतो आणि किडेमुंगे खाऊन जगत असतो. बरोबर. मग यावेळेस तुम्ही पण तसंच केलं का? तुम्हाला आम्ही खायला तसंच कसं केलं. किडेमुंगे खाल्ले तुम्ही? हां, आम्ही तसंच केलं. म्हणजे मी तुम्हाला सांगेल, जर ज्यांनी कोणी हा शो पाहिला नसेल त्यांना मी सांगेल की हा शो तुम्ही नक्की पहा. इंडियन व्हर्जन म्हणून पहा, त्यातला स्पेशली महाराष्ट्रातला माणूस म्हणून पहा आणि तो महाराष्ट्रातला माणूस एक जिंकलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर राहून तो कसा जगलाय आणि तो इंटरनॅशनल लेवलला महाराष्ट्राला कसा रिप्रेझेंट करतोय म्हणून पहा. हे कुठे बघता येईल हे सुद्धा? हे सगळं तुम्हाला डिस्कवरीला येऊन गेला, तो डिस्कवरी चॅनल इंडियाला तो येऊन गेला. पण त्यांचा आता OTT प्लॅटफॉर्म आहे, डिस्कवरी प्लस ॲप डाउनलोड करायचा मोबाईलला तुमच्या आणि त्याच्यावर तुम्ही तो पाहू शकता. मे बी मला आता एक्झॅक्टली माहीत नाही, पण 199 रुपयाचं काहीतरी महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे, ते तुम्ही घेतलं की ते पाहू शकता. तुम्हाला ज्यावेळेस मी पाहत होतो त्यावेळेस जेव्हा तो आठवड्यातून सोमवारी आणि मंगळवारी तो रिलीज होता, सोमवारी एक शो रिलीज होत होता, मंगळवारी दुसरा एपिसोड रिलीज होत होता असं. तर ते मी टोटल ते 6 एपिसोडसाठी वेगवेगळे दिवस गेलेलो. पण आता ज्यांना कोणाला हा शो पाहायचा आहे त्यांना ते नॉनस्टॉप सलग 6चे 6 शो आता डिस्कवरी प्लस या चॅनलवर पाहता येतील. येस, किडेमुंग्यांचं मला हां, आता तुम्ही जर म्हटलात किडेमुंगे, आम्हीही सेम तेच खाल्लेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर सगळं दिसेल कशा लेवलला आम्ही खाल्लेले आहेत ते किडे. कारण तिथे तुमच्या एकाच गोष्टीची गरज असते. तुम्हाला त्यावेळेस कपडे नको असतात, तुम्हाला ब्रश करायचा नसतो, तुम्हाला डोक्याला तेल, तुमचं सेविंग, तुम्हाला चांगले शूज नको असतात, काही नको. तुम्हाला फक्त जागण्यासाठी पोटात काहीतरी अन्न गेलं पाहिजे. हा एकमेव बेसिक तिथे सर्वायवल करण्यासाठी चॅलेंज उभं राहतं. त्यासाठी आम्ही स्नेल म्हणजे गोगलगाय वगैरे आम्ही खाल्लेल्या. त्यानंतरनं जे काही जंगली केळी आहेत त्या केळीच्या 2-3 प्रकार खाता येतात. जर केळं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. कच्चे असतात म्हणजे आणि ती थोडीशी कडू पण असतात, थोडी वेळ चांगलीच कडू असतात. त्यात असे मोठ्या मला वाटतंय डाळिंबाच्या दाण्यांसारखे बिया पण असतात त्याच्यामध्ये काळ्या. केळीचं जो अख्खमधलं खोड असतं त्या खोडामध्ये एकदम सेंटरचा एक पार्ट असतो, गाभा त्याचा, तर तो आपण खाऊ शकतो. त्यानंतरनं केळी आपण जर कापली तर त्याच्या एकदम मुळ्या असतात, मुळांचा जो मधला भाग आहे तर त्याच्यामध्ये खूप वॉटर कंटेंट असतं. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम पण मोठ्या प्रमाणात असतं, तर ते आपण खाऊ शकतो. तर त्या गोष्टी आम्ही खाल्लेल्या आहेत. जंगली आळू, आपण जे आळूच्या वड्या खातो त्याच्यामध्ये मला डे 1लाच जिथं आमचं सेल्टर होतं त्याच्यात थोडंसं नजर माझी सहज पडली. मला त्या आळूचं एक पान भेटलं, त्याचा खालचा जो कांदा असतो रूट, तर ते पण मी कापून खाल्लं. म्हणजे असे किडे खाल्ले, त्यानंतरनं झाडं खाल्ली, पानं खाल्ली, जे सर्वायवलसाठी आम्हाला भेटलं ते खाल्लं. पण असं म्हणू शकतो की एवढ्या 10 दिवसाच्या जर्नीमध्ये दिवसातून मी समजा नाश्ता करतो, त्या नाश्त्यातला फक्त 100% मी एका दिवसात जो नाश्ता करतो सकाळी उठल्याच्या नंतर त्यातला फक्त 1% खाल्ला असेल. म्हणजे हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर असं म्हणू शकतो की मी 10 ते 15 घास निवाले आपण म्हणू शकतो, घास ते आपण फक्त 10 ते 15 निवाले मी त्या 10 दिवसात खाल्ले असते. 10 दिवसात 15 घास खाल्ले तुम्ही? फक्त एवढं अन्न मी माझ्या शरीरात गेलं. पण मग एनर्जी वगैरे कशी मिळाली एवढ्या कमी अन्नामध्ये? खूप सारी तुमची मेंटल एनर्जी काम करते. त्यासाठी तुम्हाला मेंटल खूप प्रिपेअर राहावं लागतं. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही विचारलं म्हणून मी सांगेल की आता आपण खूप पाहतो की लहान वयामध्ये मुलांची मानसिकता काही विचित्र लेवलला गेलेली आहे. म्हणजे रेपसारख्या केसेस आपण पाहतो किंवा आत्महत्येच्या केसेस पाहतो, गुन्हेगारीच्या केसेस पाहतो. ह्यासाठी एकमेव कारणीभूत आहे ते म्हणजे तुमची असलेली मानसिकता. आणि तीच सर्वायवलमध्ये कामाला येते की तिथे आपली मानसिकता काय, एकदम सिम्पल आहे की ती मानसिकता तुम्हाला जगवते. आणि तुम्ही किती सायलेंट राहताय, कसं निसर्गाशी जुळवून घेताय. भूक लागते का, तर 100% लागते. पण जे भेटलं आहे ते पाणी भेटलं आहे त्यात आनंद शोधा. त्यानंतर तुमची एनर्जी कशी कमी ड्रेन होईल ह्याच्यावर काम करा, किंवा तुम्हाला एनर्जी कुठून कन्झ्युम करता येईल ह्याच्यावर काम करा. आणि तसंच येते, जे भेटेल त्यात खायचं आहे आणि जगायचं आहे. एवढं सगळं तुम्ही 10 दिवस सर्व्हाइव्ह केलं, मग तो जिंकण्याचा मोमेंट कसा होता? जिंकण्याच्या मोमेंटमध्ये मी शॉर्टकटमध्ये आमचे 3 टप्प्यात सांगेल. आमचे झोन होते, झोन 1, झोन 2 आणि झोन 3. झोन 1मध्ये आम्ही पहिले 5 दिवस होतो, झोन 2मध्ये आम्ही 3 दिवस होतो आणि झोन 3मध्ये आम्ही 2 दिवस होतो. झोन 1मध्ये आम्हाला एक चॅलेंज होतं की प्रोटीन चॅलेंज. म्हणजे रिव्हर होता, रिव्हरमध्ये नारळ बांधलेला होता
आणि आम्हाला एक समोर अचानकच एक असा बोर्ड येतो की त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला पुढचं चॅलेंज घ्या. तर आम्हाला प्रोटीन चॅलेंज होतं. म्हणजे त्याच्यावर लिहिलं होतं रिव्हर आहे, रिव्हरला नारळ बांधलेले आहेत, त्याच्या अलीकडे एक रोपला मशेटी बांधलेली आहे. तो रोप तुम्हाला तोडायचा आहे, सोडायचा नाही. म्हणजे असं म्हणा की ह्या झाडाला रोप बांधलेला आहे आणि हा झाडाचा रोप न सोडता तुम्हाला तो तोडायचा आहे तुमच्या सर्वायवल स्किलनी. आणि त्या झाडाच्या दुसऱ्या टोकाला रोपला मशेटी बांधलेली आहे. ती मशेटी खाली पडेल. मग ती पडल्याच्या नंतरनं तुम्ही रिव्हरमध्ये नारळ आहे त्या नारळाला बाहेर काढायचं आहे, पण रिव्हरमध्ये न उतरता. तर हे असा टास्क होता आणि त्याला प्रोटीन होतं. ऑलरेडी आमच्या पोटात 4 दिवस आमच्या पोटात अन्न नव्हतं. प्रोटीन भेटणार म्हटलं आम्ही तर खूपच उतावळे झालो. रोप तो मी दगडं शोधली, दगडाने तोडला आणि मी म्हटलं की 80% माझं जीवन हे जंगलात गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. दगडांनी झाडं तोडणे किंवा वेल तोडणे किंवा कपडा फाडणे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, आयडियाज होती. मग मी दगडं शोधली, दगडाने तो रोप तोडला. मग रोप ती मशिटी खाली पडली, तो रोप घेतला व्ही शेपमध्ये. त्या मशिटीने मी एक लाकूड कापलं वाय शेपचं. त्याला तर आता मी माउंटेनियर असल्यामुळे मला नॉट आणि हिच सगळ्या माहीत होत्या कशा प्रकारे अँकरिंग करायचं ते. मी तो परफेक्ट पद्धतीने त्याचा एक ट्रॅप बनवला आणि तो पाण्यात न उतरायचंच नव्हतं. तो फेकला आणि ते नारळ अडकला त्यात आणि तो ओढून घेतला. ओढून घेतल्याच्यानंतर बाहेर काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 बनानाज होते आणि मटण होतं. ऑलमोस्ट 200 ग्रॅमच्या आसपास, 200-250 ग्रॅमच्या आसपास मटण असेल. आणि ते असं होतं की ते आम्हालाच ठरवायचं होतं की बाबा मला सापडले तर मी माझ्या पार्टनरबरोबर शेअर करू शकतो का नाही. तर ते आता ऑफकोर्स माझ्याबरोबरची एक जण होती, त्या मॅडम लेडीजनी टॅप आऊट केलं होतं डे 3ला. कारण की तिला त्रास झाला होता, पाणी प्यायल्यामुळे तिला खूप ती आजारी पडली होती, ताप वगैरे आला होता. त्यामुळे तिने टॅप आऊट केलं डे 3ला. मग चौथ्या दिवशी जे चॅलेंज होतं ते आम्ही दोघंच होतो आणि ती जी लेडीज होती ती वेगन होती. त्यामुळे मी म्हटलं की चला बनाना तू घे. मी पहिलं बघितलं दुसऱ्या ह्याच्यात काय भेटते, त्यात मला मटण भेटलं. ते मटण मग म्हटलं की मटण मला, तू वेगन आहेस, बनाना तुला. आम्ही ते शेअर करून खाल्लं. हा एक भारी किस्सा होता. स्पेशली ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर जी लेडीज होती तिला त्याच पिरियड आले आणि ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. त्या पिरियडमध्ये लेडीजला खूप त्रास होतो आणि त्यावेळेस मग आम्हाला नारळ होते तर नारळाचं मी सॅनिटरी पॅड बनवलं आणि ते तिने वापरलं. आणि मग नंतरनं कुठलाही काही संबंध नाही ज्या व्यक्तीचा, म्हणजे आमचं रिलेशन बहीण भावासारखं झालं. ज्यावेळेस शेवटचं चॅलेंज होतं त्यावेळेस तिने माझ्यासाठी दुआ केली की लहू भैया जीतने चाहिए असं. तर मी म्हटलं ना की मला आयुष्यामध्ये नेचरने खूप चांगली माणसं दिलीत. आणि नंतर आमच्या झोन 2मध्ये एक चॅलेंज होतं. झोन 2मध्ये असं चॅलेंज होतं की 3 टूल होते. त्या टूल तुम्हाला शोधायचे होते कुठं लपवलेत ते. ते टूल शोधल्याच्या नंतर त्यात असं होतं की ज्याला ते टूल सापडतील तो दुसऱ्याला शेअर करू शकत नव्हता. पहिल्या चॅलेंजमध्ये शेअर करायचे होते, दुसऱ्या चॅलेंजमध्ये ते शेअर करायचे नव्हते. तर त्यातले 3 टूलपैकी 2 टूल तर मीच जिंकलो होतो. इकडं पहिलं चॅलेंज पण मी जिंकलो, इकडचे हे दुसऱ्या झोन 2मधलं पण 2 चॅलेंज मीच जिंकलो. त्याच्यामध्ये एक होतं टार्प, म्हणजे एक कापड होतं, तुम्ही ते शेल्टर बनवण्यासाठी, कपड्यांसाठी किंवा कशासाठी पण वापरू शकता. आणि मला त्या होतं ते पहिलं जिंकला. एक फिशिंग हुक होता, तो फिशिंग हुक पण मी जिंकला. म्हणजे 2 चॅलेंज जिंकले. आणि दुसरं जे एक हे होतं प्राण्याची कातडं होतं ते माझ्यावर जी लेडीज होती तिने ते जिंकलं. म्हणजे ते शोधायचं होतं, ते तिला सापडलं असं. आता ह्याच्यात मेन चॅलेंज होतं की आम्हाला मायग्रेन होतं, परत झोन 2मधनं झोन 3मध्ये जायचं होतं. आम्हाला समुद्राच्या किनारी जायचं होतं आणि समुद्राच्या किनारी गेल्याच्या तिथं रोल शोधायचे होते. ज्याला रोल सापडेल तो त्या चॅलेंजमध्ये राहणार. तिथं एलिमिनेशन राऊंड होता, म्हणजे की ज्याला तो रोल सापडणार नाही तो ह्याच्यातून आऊट होणार होता. आणि आम्ही होतो 5 जण. तर म्हणलं ह्याच्यातलं 100% एक कोणतरी आता आऊट होणार. तो एक टास्क आमच्यासाठी खूप तसा धगधग करणारा होता, कारण इथपर्यंत पोचलो आहे आणि आता शेवटचे 2 दिवस राहिलेत. जर समजा आपल्याला तो रोल नाही सापडला तर आपण आऊट होणार. आणि आम्ही तिथे गेलो. गेल्याच्या नंतर शेवटी त्या बीच होता, बीचवर आम्ही ते शोधायला सुरुवात केली. पण मी ऑलरेडी एका रोलपासून पुढे निघून गेलो, नाही सापडलं. मग दुसऱ्या रोलपाशी जाऊन परत आलो, पण तो पण मला सापडला. नंतर कळालं अरे मी तर इथं जाऊन आलो होतो. शेवट ऑलरेडी पहिला रोल सापडला त्या लेडीजला, ती सेफ झाली. त्यानंतर ती माझ्यासाठी रोल शोधायला लागली, पण म्हणली मुझे मिलेगा तो मैं लहू भैया को दे दूंगी. आणि नंतर दुसरं जे होते ते त्यातला एकाला परत मी जिकडे जाऊन आलो होतो त्याला सापडला. परत तिसरा जो होता तोही सापडला. म्हटलं 100% आता एकच रोल राहिलेला असणार आहे आणि जर समजा मला सापडला
तर मी राहणार, नाही सापडला तर नाही राहणार. खूप शोधलं पण तरीसुद्धा तो सापडेना. एका मग झाडावर चढलो. झाडावर चढल्याच्यानंतर ह्या फांदीवर बघितलं, नाही दिसला. मग परत उतरलो, मग परत दुसऱ्या झाडावर चढलो. दुसऱ्या झाडावर चढल्याच्यानंतर ते झाड असं होतं की असं होतं डायरेक्ट, फक्त त्याला फांद्या बिंद्या काहीच नव्हत्या. आणि त्या शेंड्यात मला व्हाईट काहीतरी दिसलं होतं पलीकडच्या झाडावरनं. म्हणून खाली उतरून म्हटलं त्या झाडावर चढायचं कसं. पण आता थोडंफार क्लाइम्बिंग माउंटेनियर असल्यामुळे ते सगळं डोंबाऱ्याचे खेळ आणि माकडाचे खेळ सगळे अंगात होतेच. मग झाडावर चढलो, बॅलन्स करत करत गेलो. ते शूट तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये. गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर तो रोल मला भेटला आणि मी सेफ झालो. आणि जे दुसरा होता आमच्याबरोबर ते एलिमेंट झाला त्या ह्याच्यातून. मग आम्ही 4 जणच राहिलो. 4 जणांना तर त्याच्यामध्ये पुढचा टास्क असा लिहिलेला होता की तुम्हाला या जंगलातून बांबू शोधायचे आहेत. ते बांबूने तुम्हाला राफ्ट बनवायची आहे आणि राफ्ट घेऊन तुम्हाला समुद्रात एक बोट दिसेल. त्या बोटमधनं, कारण की समुद्रात भरपूर बोट आहेत, ज्या बोटमधनं एक धूर बाहेर निघेल आणि तो धूर बाहेर निघेल त्या बोटवर आपल्याला जायचं आहे. राफ्ट घेऊन जायचं आहे. जो व्यक्ती राफ्ट घेऊन त्या बोटवर पोहोचेल तो असणार आहे ह्या शोचा विनर. आणि त्याच्यामध्ये भारी स्किल असं झालं की ज्यावेळेस राफ्ट बनवायच्या होत्या तर त्यावेळेस आम्ही 4 जण आयुष्यात पहिल्यांदाच राफ्ट बनवत होतो. मी कधीच बनवलेलं नव्हतं. मी राफ्ट अनेक बघितलेल्या होत्या, पण पहिल्यांदा राफ्ट बनवली, पाण्यात टाकून बघितली, त्याच्यावर फ्लोट होती का राफ्ट फ्लोट होती. मी झोपलो तर मी झोपल्यावर राफ्ट फ्लोट होते, मी बसल्याच्यानंतर राफ्ट बुडायची. आणि बाकीच्यांचं पण तसंच व्हायला लागलं. पण नंतरनं परत बाहेर आलो, त्याला अजून थोडंसं भरगच्च केली, म्हणजे त्याचा गॅप होता तो भरून काढला. पण मला नंतरनं काहीतरी कळतं, मला असं जाणवायला लागलं की माझं काहीतरी चुकतं आहे. मी सुरुवातीला सांगितलं, मी परत सायलेंट मोडवर गेलो. मी एका जीवन निवांत बसलो आणि मी विचार करत लागलो की मला माझी राफ्ट कशी बनवायची. आता ह्याच्यात 2 माझ्यासाठी प्लस पॉईंट झाले की माझं एनर्जी स्टोअर झाली, मी रेस्ट करत राहिलो, कारण की पोटात तर अन्न नाही आहे मागच्या 8-9 दिवस झाले. आणि हे जे दुसरे जे पार्टिसिपेट आज म्हणजे इथून मागे 8व्या दिवसापर्यंत आम्ही मित्र होतो, 9व्या दिवशी पण आम्ही मित्र होतो. पण 9व्या दिवशी थोडंसं त्याला कॉम्पिटिशनचं स्वरूप आलं होतं, स्पर्धेचं स्वरूप आलं होतं. म्हणजे आम्ही मदत केली स्टेच्या बाबतीत, म्हणजे आम्ही एकमेकांना आग लावणं किंवा हे. पण राफ्ट बनवण्याच्या बाबतीत प्रत्येकाने थोडा थोडा आपापला प्लस पॉईंट राखून ठेवला. मी रेस्ट केल्याच्या नंतरनं मी विचार केला की मला काय करता येईल. मग नंतरनं माझ्या डोक्यात एक आयडिया आली की कमी एनर्जीमध्ये मला जास्त बेस्ट द्यायचा. त्यासाठी मी ठरवलं की काय करायचं. मी ठरवलं की माझ्या राफ्टला फक्त 4च लाकडं लावायचे आहेत आणि ती 4 लाकडं कुठं लावायची हे फक्त मला माहीत होतं. त्यासाठी काय केलं, संध्याकाळी मी त्यातले 2च लाकडं लावले आणि सकाळी उठून राहिलेली 2 लाकडं लावली, म्हणजे बांबू लावले. 4 बांबू लावले. माझी राफ्ट सगळ्यांमध्ये मोठी झाली होती. म्हणजे माझ्या राफ्टमध्ये बाकीच्यांच्या 3घांच्या राफ्ट बसतील एवढी माझी राफ्ट झाली होती. आत्ता ती राफ्ट कशी झाली होती हे मला माहिती का, टेक्निक माझ्या डोक्यात होता की काय करायचं म्हणून. म्हणजे त्याचा मला कळालं की मी झोपलो, मी एकदाच ती टेस्टसाठी पाण्यात घेऊन गेलो होतो आणि ती झोपल्यावर फ्लोट होती, बसल्याच्या नंतर ती बॅलन्स करत होती. मला तिला फक्त बॅलन्स करायचा होता आणि एनर्जी माझी स्टोअर करायची होती. मी माझी राफ्ट म्हणजे त्याला जे 4 बांबू बांधल्याच्या नंतरनं ती माझी राफ्ट, आणि मी ॲक्च्युली माउंटेनियर आहे, मला क्लाइम्बिंग, रॅपलिंग आणि ह्या सगळ्यांचं चांगलं नॉलेज आहे. त्यामुळे राफ्ट कशी बांधायची, ती पाण्याच्या लाटेने लूज नाही झाली पाहिजे. आणि मला त्यात असं म्हणजे प्रामुख्याने जाणवलं की सगळ्यात मजबूत राफ्ट माझीच होती. सगळ्यात बेस्ट बांधलेली जर मजबूत असेल तर ते माझीच राफ्ट होती. का, कारण की बाकीचे जे होते ना त्यांना वेलीचा वापर कसा करायचा हे माहीत नव्हतं. वेल होत्या पण कशा करायचं ह्याची आयडिया नव्हती. आणि ते मी प्रॉपर लेवलने ते बांबू एकमेकांना बांधल्यामुळे ते चांगले हे झाले. आणि मग फायनली आम्हाला 10व्या दिवशी बोट दिसली आणि आम्ही सगळे पाण्यात उतरलो. आणि मी चप्पू पण बनवला होता, बाकी कोणीच चप्पू बनवला नव्हता ते राफ्ट पुढं जाण्यासाठी. त्याचा मला खूप मोठा बेनिफिट झाला. खूप फास्ट चाललो होतो आम्ही. आणि दुसरा जो एक जण लडाखचा जो होता तर तो हार्डली असं झालं की तो माझ्या पुढे जायला लागला. तो एक 2-3 फूट माझ्या पुढे गेला, 5 फुटाच्या आसपास. आणि त्यावेळेस मग माझा जीव धाकधूक झाला की भाई आता चॅलेंज माझ्या हातातून जाणार म्हणून. शेवटी कॉम्पिटिशन आहे आणि तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा जिंकण्यासाठी आला होता. शेवटी आम्ही आजच्या रेग्युलर लाईफमध्ये कितीही चांगले फ्रेंड असेल तरी ते एक टास्क होता. आणि पुन्हा मग झालं, एक जोरात लाट आली आणि मी जी बेस्ट राफ्ट बनवलेली होती तर ती राफ्ट त्या लाटेला फ्लोट झाली, लाटेवर सर्वाईव्ह करू शकली
आणि जो दुसरा जो होता त्यांची राप छोटी होती, त्यामुळे ती राप पलटी झाली आणि ते मागे पडले. आणि त्याच ह्याच्यामध्ये मला लगेच जाणवलं की माझ्या रापचा बॅलन्स कसा करायचा आहे. आणि मग मी माझं स्पीड जे रापचं वाढवलं ते खूप वाढवलं. मग त्यानंतर माझा खूप सारा डिस्टन्स राहिला, म्हणजे ऑलमोस्ट 60-70-100 फुटापर्यंत आमचा डिस्टन्स वाढला होता. म्हणजे 100 फूट मी सगळ्यांच्या पुढे होतो, बाकी सगळे मागे होते. त्यामुळे ते जिंकणं हे होतं. आणि त्यातूनही मध्ये असं झालं होतं की ज्यावेळेस ते मला फाईट करत होता त्यावेळेस मी म्हटलं की माझं जे काही जिथे माझं अध्यात्म आहे तिथे मग मी ते शोमध्ये नाही घेतलं ऑफकोर्स. मी खूप जोरात मोठमोठ्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा दिल्या होत्या. आणि मग ते सगळं झालं. मग त्या ताकदीने, म्हणजे विचार करा की तुमच्या शरीरामध्ये 10 दिवस अन्न नाही आहे आणि तुमची एनर्जी काय लेवलला लॉस झालेली असेल आणि त्या लेवलला त्या लाटांना फाईट करत तुम्हाला तुमची राफ्ट पुढे घेऊन जायची आहे. आणि त्यावेळेस कुठे ना कुठेतरी बॅकअप माइंडमध्ये किंवा तुमच्या पाठीमागे आहे ना, तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. मी पर्सनली सांगतो, जोपर्यंत तुम्हाला कुठून ऊर्जा येत नाही तोपर्यंत. तर माझ्या मते ती छत्रपती शिवाजी महाराज नावाची जी ऊर्जा आहे ती मला कंटिन्यू पुढे घेऊन जाते. आणि मी नेहमी म्हणतो की माझ्या पाठीमागे एक ताकद आहे आणि ती कदाचित महाराजांच्या रूपात माझ्या पाठीमागे असेल, म्हणून मला हे सगळं सहज करणं शक्य होतं. तर असं ते विनिंगचं होतं. आणि फायनली मी त्या बोटपर्यंत पोहोचलो. एव्हरेज ज्यावेळेस माझा सबमिट झाला होता त्यावेळेस मी रडलो होतो. त्याच्यानंतरनं मी जर कधी रडलो असेल, म्हणजे आनंदात खूप मोठमोठ्याने रडलो होतो. त्याच्यानंतरनं मी जर कधी रडलो असेल तर त्या ह्याच्यावर तुम्ही शोमध्ये पाहाल, तुम्हाला ते ॲक्च्युली बघायला खूप आवडेल की ढसाढसा रडलो होतं ॲक्च्युली. म्हणजे 2 पोरांचा बाप रडतोय सगळ्यांसमोर, असं ते सगळं चित्र होतं. पण तो एक क्षण असतो आयुष्यात काहीतरी अचीव केलेल्याचा. सर, ऐकूनच भारी वाटतंय मलाही आणि मला उत्सुकता आहे. हा कार्यक्रम आता मी नक्कीच बघेल. पण अचिव्हमेंटबद्दल तुम्ही बोललात, ही काय तुमची पहिली मोठी अचिव्हमेंट नाही आहे. तुम्ही एव्हरेस्टवीर आहात. त्या अचिव्हमेंटबद्दल काय सांगाल? कधी सर केला होता एव्हरेस्ट? एव्हरेस्टबद्दल जर सांगायचं जर झालं तर एव्हरेस्ट मी 23 मे 2023 रोजी सबमिट केला. 8:30 सकाळी 23 तारखेला सकाळी मी एव्हरेस्टच्या टॉपवर होतो. वा. एव्हरेस्ट हे सांगणं हार्डली काही मिनिटाचा भाग आहे. पण एव्हरेस्टची जर्नी ॲक्च्युली 7 वर्ष चालू होती. खरंय. भयानक लेवलला संघर्ष होता. म्हणजे परिस्थिती तर खूप हालाकीची होतीच. जे अनेक वेळा माझ्याबद्दल लोकांना माहिती आहे की माझी परिस्थिती काय होती, कशी होती, मी कुठून कसा पोहोचलो सगळं. पण एव्हरेस्टचा जो काही प्रसंग आहे हा माझ्या आयुष्यात पुनर्जन्म देण्यासारखा आहे. मी स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी 3 वेळा पाहिला. मला आता जाणवतं आहे की येस, आता आपण 100% मरणार आहे. तर अशा मी मृत्यू स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. जेवढं बोलणं सोपं आहे आणि पाहणं सोपं आहे, ते अनुभव करणं ते तेवढं शक्य नाही आहे. म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलला आहे. कारण ह्या जर्नीमध्ये जर आपण सांगायला जर गेलं तर माझ्याबरोबरचे 2 सहकारी हे जग सोडून निघून गेले. एव्हरेस्टच्या जर्नीमध्ये दोघांची डेथ झाली. त्याच्यामध्ये स्वप्नील दादा गरड म्हणून पुणे पोलीसमध्ये होते. त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. दुसरी गोष्ट, ऑस्ट्रेलियन क्लाइंबर होते जशन म्हणून, तर त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांची बॉडी आजही तिथेच वर आहे, अजून खाली आणलेली नाही आहे. तर हे ज्यावेळेस आपण सगळं पाहतो आणि आपल्याला आपला मृत्यू समोर दिसतो ना, तर त्यावेळेस आपण काय फेस केलं आहे ना, हे आपण शब्दात नाही मांडू शकत. माझा ऑक्सिजन मास्क बंद पडला, मला ऑक्सिजन येणं बंद होत होतं, मला 2-3 वेळा स्ट्रोक बसले, श्वासच येत नव्हता खूप मोठ्या लेवलला. म्हणजे असं वाटत होतं की माझ्या ह्या छाताडातून काळीज फुटून बाहेर येतं आहे का काय, ह्या लेवलला तो सगळा प्रसंग होता. खूप भयानक लेवलला तो त्रास मी सहन केला. म्हणजे लिटरली सांगतो की शेवटचे 60 मीटर राहिले होते आणि 60 मीटर म्हणजे हिलरी स्टेप म्हणून एक एरिया ठिकाण आहे. तिथून मला समिटला पोहोचायला 60 मीटर राहिलं. 60 मीटर मला पोहोचायला 1.25 तास लागणार होता. म्हणजे विचार करा की ते स्पीड काय असेल. तर त्या लेवलला मी असा विचार केला की नाही, आता मला इथून गिवअप करायचं, मला आता खाली जायचं आहे. त्यावेळेस माझ्या डोक्यात एक पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या की मला ज्यांनी मदत केली आहे त्यांना मी काय जाऊन तोंड दाखवणार आहे. म्हणजे मी इथे आलो होतो तर असंच नव्हतं आलो. मी 7 वर्ष मेहनत घेतली होती, ह्याच्यावर प्लॅनिंग केलं होता. मी प्रोफेशनल लेवलनी ह्यामध्ये आलो होतो. मी काय उठलो झोपेतून असं इथपर्यंत आलो असं नाही. आणि मला स्वतःची लायकी काय आहे, जर समजा मी सबमिट नाही केलं तर मी स्वतःची लायकी सिद्ध करू शकणार नव्हतो. म्हणजे खूप हे ऐकायला कदाचित लोकांना खूप वेगळं वाटेल, हा काय माणूस असा लायकी बेकी बोलतो आहे. पण ॲक्च्युली ती परिस्थितीत जो व्यक्ती जगला आहे ना, तोच हे बोलू शकतो. कारण की मला जर समजा मी ते कंप्लीट करू शकलो नसतो तर मी स्वतःला कदाचित
ॲज जे आत्तापर्यंत एवढ्या वर्षात मी काही मेहनत घेतली आहे हे माझं प्रेझेंट कदाचित मी मांडू शकलो नसतो. म्हणजे आत्तापर्यंत सह्याद्रीमध्ये 3,000पेक्षा जास्त ट्रेक केलेत, 80पेक्षा जास्त सुळके क्लाइंब केलेले आहेत, हिमालयातले काही एक्सपिडिशन केले, ट्रेक केलेत. मग एवढा सगळा माउंटनचा अनुभव असतानासुद्धा माझ्याकडनं सबमिट होऊ शकत नाही. तर हे खूप माझ्यासाठी भयानक होतं. म्हणजे एकाच वेळेस माझ्या लाईफमध्ये माझ्या मेंदूमध्ये 4-5 प्रकारच्या गोष्टींची फाईट चालू होती. वर जावं तर तू मरणार आहेस, खाली जावं तर तू तुझ्या घरच्यांना, पोराबाळांना, ज्यांनी तुला मदत केली 11 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत, त्यांना तू काय तोंड दाखवणार आहेस. म्हणजे हा प्रसंग ज्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही दोन्ही बाजूनी चेकमेट होता ना, त्यावेळेस त्याच्यातून बाहेर निघणं तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं. आणि ती सिच्युएशन माझ्या बाबतीत झाली होती. वर जायचं आहे तर मरणार आहे, खाली यायचं तर काय. म्हणजे वर जाऊन तू मिळालास तर तू काय साध्य करणार, मग कायसाठी आला होतास. पण जर समजा तू जिवंत राहिलास तर तू आता जे अमाऊंट खर्च केली त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट खर्च करून परत येशील. पण म्हणजे असं खूप सारा विचारांमध्ये फाईट चालू होती. आणि पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येईल की लोक म्हणतील काय हा एकाच गोष्टीचा उदो करतोय. पण ते उदो केल्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच नाही आहे. मी ज्या वेळेस मला असं वाटलं होतं की आता माझं सगळं संपलं आहे, पहिले 2 स्ट्रोक ऑक्सिजन मास्क माझा 2 वेळा बंद पडला होता, त्याच्यानंतरनं मी 3ऱ्या वेळेस माझा ऑक्सिजन मास्क बंद पडल्याच्यानंतरनं मला असं दिसतं की मी आता मारणारे माझ्यासमोर काहीच नाही आहे, कोणच नाही आहे. आणि मी सांगतो की ज्या वेळेस माणूस, एक नास्तिक असणारा माणूस, कधीच देवाधर्माला न मानणारा माणूस हा तिथे जातो आणि त्यावेळेस एकच विचार करतो, मस्त शांत, आता सगळं संपलं आहे आपलं जग, आता काय करायचं आहे. त्यावेळेस मी काही नाही केलं. मी फक्त डोळे झाकले, मान खाली घातली आणि म्हणलं छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या. आणि हे ज्यावेळेस 3रा शब्द माझ्या सॉरी म्हणजे तो जो प्रसंग मला आजही ज्यावेळेस आठवतो ना, तर मी स्वतःला नाही हे करू शकत, कंट्रोल करू शकत. तर ज्यावेळेस आपण अध्यात्माकडे जातो, मग कुठेतरी म्हणजे तुम्हाला जी एनर्जी लागते, म्हणजे तुम्ही तर कष्ट नेहमी करतच असता, कष्टाला पर्यायच नाही आहे, पण तुम्हाला एक एनर्जी पाहिजे असते. तर ती एनर्जी देणारं कोणतरी असतं. म्हणजे त्यावेळेस मी माझ्या गुरूंना आठवलं. त्यानंतर मी माझी बायको, माझी पोरं, माझी आई, माझे ज्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला, ही सगळी लोक त्यावेळेस मला माझ्या डोळ्यासमोर आठवली. फायनली छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस नाव घेतलं आणि शेवटला ज्यावेळेस म्हटलं, तिसरा माझ्या मनातून तिसरा शब्द संपायच्या आतमध्ये माझा ऑक्सिजन मास्क चालू झाला होता. आणि त्यावेळेस मला कळालं की माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये काय प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे कुठे ना कुठेतरी बॅकअपमध्ये तुम्हाला ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या पाठीमागं असते. त्यावेळेस मला कळालं की माझा जो ऑक्सिजन मास्क आहे, मास्कच्या पाठीमागे जो पाईप आहे, पाईपाच्या पाठीमागे रेग्युलेटर आहे, रेग्युलेटरच्या खाली सिलेंडर आहे. तर त्या सिलेंडरमधनं, रेग्युलेटरमधनं, पाईपामधनं ऑक्सिजन मास्कमध्ये ऑक्सिजन येतो आणि मग मला जातो आहे. पण ज्यावेळेस तो ऑक्सिजन मास्कचं जे होल आहे ते सुईच्या टोका एवढं आहे आणि ज्यावेळेस तिथे मायनस बाहेर 40 टेम्परेचर आहे आणि त्या -40 टेम्परेचरमधनं माझ्या तोंडातून जे मॉइश्चर बाहेर निघतं आहे आणि ज्यावेळेस माझी ब्रीदिंग नॉर्मल लेवलला येते, तर त्यावेळेस त्या मास्कच्या होलमध्ये माझं मॉइश्चर जातं आहे, माझ्या तोंडातून निघलेलं, नाकातून निघलेलं मॉइश्चर, आणि माझा श्वास नॉर्मल झाल्याच्यानंतर बाहेरचं टेम्परेचर जे आहे ते त्याला गोठवतं आहे आणि ते ब्लॉक करतं आहे. आणि ते परत ओपन कधी होतं आहे, तर ज्यावेळेस मला खूप मोठ्या प्रमाणात धाप लागते आहे, मला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि मग जास्त प्रमाणात वॉर्मनेसपणा जो आहे तो माझ्या तोंडातून, नाकातून बाहेर निघतो आहे, त्यावेळेस पुन्हा ते जे ऑक्सिजन होल जे आहे ते ब्लॉक झालेलं, तो स्नो जो आहे तो मिल्ट होतो आहे आणि मग ऑक्सिजन यायला सुरुवात होते. हे मला समजायला कुठेतरी मला अध्यात्माकडे जावं लागलं आणि मला त्यावेळेस रिअलाईज झालं. म्हणजे ह्याच्या आधी नास्तिक होतो, तो आस्तिक झालो. आणि मग म्हणजे इथून मागे मी सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर, गड किल्ल्यांवर, सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळत असताना मला नेहमी छत्रपती शिवाजी महाराज माझी प्रेरणा राहिलेली आहे, त्यात डाऊटच नाही आहे. पण कुठेतरी माझ्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे प्रत्येक जाती धर्मांसाठी आपापला देव वेगळा आहे आणि प्रत्येकाने आपापला देव ठरवलेला आहे. कदाचित त्यांच्यासाठी ती एनर्जी असेल, माझ्यासाठी माझा देव तो आहे. माझी बघण्याची, म्हणजे देव म्हणून मी त्या व्यक्तीकडे पाहतो. तर हे असं झालं. मग तिथून पुढे नंतरनं माझा ऑक्सिजन मास्क चालू झाला. त्यावेळेस मला एक समजलं की आता मला एकच काम करायचं आहे की मला माझी एनर्जी स्टोअर करून ठेवायची आहे आणि ती जी एनर्जी आहे ती एनर्जी मला
जी मी स्टोअर केलेली एनर्जी ती आता वापरायची आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं ॲल्टिट्यूडमध्ये ॲटिट्यूड दाखवायचा नाही. कारण की हिमालयामध्ये ॲल्टिट्यूडमध्ये गेल्याच्यानंतर जसं तुम्ही 3000 मीटरच्या वर जातो तुम्हाला ऑक्सिजनचा त्रास होतो. मग तिथे तुमचा ॲटिट्यूड दाखवून उपयोग नाही आहे. आणि म्हणजे हिमालयामध्ये किंवा सह्याद्री किंवा कुठल्याही माउंटेनिअरिंगमध्ये तुम्ही तुमची एनर्जी स्टोअर करून ठेवायची असते, योग्य वेळी तिचा वापर करायचा. मी अख्ख्या जर्नीमध्ये जी काही एनर्जी स्टोअर करून ठेवली होती आणि माझ्याकडे एनर्जी खूप होती. एनर्जी मी आज सांगू शकतो माझ्याकडं 70 ते 75% एनर्जी होती ऑलरेडी माझ्याकडे. फक्त मला माझा डिव्हाइसनी साथ देत नव्हतं. पण नंतर न कळालं राहिलेली एनर्जी 75% ती काय मला हळदी कुंकाला ठेवायची आहे का. मग ऑफकोर्स मी ती एनर्जी तिथे वापरली. मी गरज नसताना जास्त मॉइश्चर माझ्या तोंडातून बाहेर सोडत राहिलो, वॉर्मनेसपणा सोडत राहिलो, कारण की तो मास पुन्हा ब्लॉक होऊ नये म्हणून. आणि मग मी तिथून 1.25 तासात पुढे मी ह्याला पोचलो, समिटवर पोचलो. आणि समिटवरनं येताना माझ्या गुरूंनी मला, सुरेंद्र शेळके सरांनी अनेक वेळा सांगितलं होतं की सबमिट करणं हे अचिव्हमेंट नाही आहे. अचिव्हमेंट ती आहे की तू सुखरूप परत खाली येणं. तुम्ही जर एव्हरेजचा रेकॉर्ड जर पाहिलं तर सगळ्यात जास्त मृत्यू हे खाली उतरताना झालेले आहेत. करेक्ट. तर ह्याच्या पाठीमागे मल्टिपल रिझन्स आहेत, कारण आहेत. एकतर तुमचा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन सिलेंडर आहे, त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे, तो 2 तास चालणार आहे. त्याच्या प्रेशरनुसार तुम्ही किती वापरताय तो. पण जर समजा तो ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही 2 तास त्याची कॅपॅसिटी आहे, तो तुम्ही 3 तास जर वापरला तर ठीक आहे, प्रेशर कमी करून वापराल. पण त्या सिलेंडर संपला की संपलाच ना. मग त्यासाठी तुम्हाला त्याचे ड्युरेशन आहे, जे अंतर आहे ते लवकरात लवकर कव्हर करायचं असतं. तर तो अंतर तुमचं ऑक्सिजन सिलेंडर संपतो म्हणून तुमचे उतरताना डेथ होते. जे मी सांगितलं माझ्या पहिल्या केसमध्ये की मला वर जावं का खाली यावं हा मोठा प्रश्न होता. त्या केसमध्ये लोक काय करतात, आता मी 7 वर्ष प्रॅक्टिस केली होती. म्हणजे मला एव्हरेस्ट का असं गेलो आणि पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवसात नाही भेटलं. आयुष्याचे 7 वर्ष मी तिथं स्वतःला सगळं झोकून दिले. 7 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की ज्या दिवशी मी एव्हरेस्टला चढायचं ठरवलं त्या दिवशी मी ठरवलं होतं की ज्या दिवशी मी एव्हरेस्टवर जाईल त्याच दिवशी मी तिरंगा हातात घेणार. त्यानंतर त्याच्या अगोदर मी हिमालयातले काही एक्सपिडिशन केले. अनेक ठिकाणी मी झेंडा घेऊन मी गेलो होतो, पण मी झेंडा हातात घेतला नाही. मी ठरवलं होतं मी तिरंगा फडकावणार तर एव्हरेस्टवरच फडकावणार. लिटरली मी एव्हरेस्टसाठी एवढा पागल होतो की मी झोपेतून दचकून जागा व्हायचो. मला स्वप्न पडायची, लिटरली स्वप्न पडायची की मी आज कॅम्प 2ला पोहोचलो आहे, मी आज बेस कॅम्पला पोहोचलो आहे, मी आज क्रेवास पाहतो आहे. बायको म्हणायची अहो काय झालं, मी तिला सांगायचो की मी असं असं पोहोचलो आहे. स्वप्नांसाठी पागल कसं असायचं हे जर समजा मी स्वतः ते जगलो आहे तेच पूर्ण आयुष्य. त्यामुळं असे येणारे छोटे मोठे चॅलेंजेस मला असं म्हणाय वाटत की मला हे सहज संपवू शकतील म्हणून. सर तुम्ही एव्हरेस्टच्या प्रसंगाबद्दल बोलता, समिटवर किती वेळ थांबला तुम्ही? ॲक्च्युली समिटवर आहे ना बऱ्याच जणांचं नशीब नाही भेटत त्यांना जास्त वेळ थांबण्याचं. हार्डली 5 ते 10 मिनटं लोक थांबतात. मी एव्हरेजच्या समिटवर अर्धा तास होतो. अरे बापरे. आणि मी पूर्णपणे तिथले तो सीन फील केला. मला ज्यांनी स्पॉन्सर केलं होतं मी आवर्जून त्यांची नावं सांगेल. पुण्यातले एक मोठे उद्योगपती आहेत पुनीत बालन सर, त्यांनी मला मदत केली होती. त्यानंतरनं हिंजवडीची एक फार्मा कंपनी आहे त्यांनी मला मदत केली होती. फक्त मला 2च स्पॉन्सर होते, बाकी सगळं क्राऊड फंडिंग होतं आणि शेवटच्या टप्प्यात मला लोन काढावं लागलं होतं. अशी माझी एव्हरेजचा बऱ्यापैकी मोठा जर्नीचा पार्ट आहे. वरती क्लायमेट चेंजमुळे एखादा हिमनग वितळताना बघितला का तुम्ही? नाही, हिमनग असा वितळत नाही. तिथे काय होतं की वरती एक तर स्नोफॉल आणि विंड सगळ्यात जास्त होते. ॲव्हलांच येतात. ज्यावेळेस सनलाईट येते त्यावेळेस स्नो मिल्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे जो बर्फ आहे तो अख्खा लेअर आहे तो हळूहळू तो खूप मायक्रो लेवलला हे होत असते, आपल्याला एवढ्या इझिली दिसत नाही. पण ॲव्हलांच वगैरे येतात, म्हणजे बर्फाचे स्लॅब ढासळतात खाली, त्याला ॲव्हलांच म्हणतात. तर तो ॲव्हलांच वगैरे येत असतात कंटिन्यू सगळे. आणि वरती जाण्याचा रूट कसा असतो, म्हणजे काही खाना तिथे ठेवलेला असतात का? नाही, रोप लावलेला असतो पूर्ण. नेपाळ गव्हर्नमेंट काय करते की त्याचं टेंडर काढते दरवर्षी. XYZ तिकडच्या कंपन्या ते टेंडर रिसीव्ह करतात, म्हणजे घेतात. आणि मग ती जी कंपनी असेल ते पूर्ण रूटला रोप सेटअप करतात. जिथं गरज असेल तिथं लायडर वगैरे लावतात. आणि आपल्याबरोबर आपले शेर्पा असतात आपल्याला गाईड करायला, रूट दाखवायला की बाबा तुम्हाला इकडनं असं जायचं किंवा हे चला, किंवा सपोर्ट करायला शेर्पा असतो. शेर्पा म्हणजे आपला देव, सगळं आई बाप सगळं तोच. आणि म्हणजे तो म्हणला ना बस की गप बसायचं, त्याला शहाणपणाच नाही शिकवायचं आपण. कारण की त्याच्या एवढे आपली तेवढी पात्रता नाही आहे त्याला चॅलेंज करायची. कारण की आपला जन्म सी लेवलला होतो, त्याचा जन्म सी लेवलपासून ऑलरेडी अल्टिट्यूडमध्ये 4000 मीटरला होतो. त्यामुळे तिथला किंग तोच, त्याला आपण चॅलेंज नाही करायचं. आणि तो जर समजा शेर्पाचं तुमचं कम्युनिकेशन जर जुळलं ना तर तो स्वतः मरतो पण आपल्याला वाचवतो. हे मला माझ्या गुरूंनी डे 1ला सांगितलं होतं की
जर समजा तुझ्या शर्पाने जर समजा ठरवलं की तुला वाचवायचं, तर जगातली कुठलीच ताकद तुला या जगापासून नेऊ शकत नाही. तो तुला जागवणार स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि मी सांगतो की माझं जे आहे ना, म्हणजे सक्सेस जे आहे ना, खरंच शर्पामुळे झालं सगळं. तर समजा मला आता एव्हरेस्ट सर करायचं आहे, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला काय काय प्रोसिजर करावे लागेल ते सांगा. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला माइंडसेट बनवावं लागेल. सुरुवातीतनंच सगळ्यात माइंडसेट बनवावं लागेल. आणि जसं मी म्हटलं तसं अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. तुम्हाला झोकून द्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. स्वतःला अंग मेहनत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या 100% मजबूत असलं पाहिजे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगतो ना तो पुढचा. म्हणजे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं पाहिजे, मानसिकदृष्ट्या मजबूत असणं पाहिजे आणि टेक्निकलदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे. टेक्निक जे तुम्हाला गिर्यारोहणाचे जे काही सगळे यंत्रणा आहे, तुम्हाला शेडल म्हणजे काय, क्रेवास म्हणजे काय, ॲव्हलांच म्हणजे काय, आईस म्हणजे काय, स्नो म्हणजे काय, किंवा बेस कॅम्प 1 कसा असतो, तुम्हाला सर्वाईव्ह कसं करायचं आहे, कॅम्पमध्ये तुम्हाला राहायचं आहे कसं, खूप साऱ्या म्हणजे एकदम बेसिक सांगतो की तुम्हाला संडास कशी करायची आहे हे पण तुम्हाला शिकलं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं वाटतं की त्या संडास करणं काय अवघड आहे, नाही. तिथं तुम्हाला विचार करा की -40 डिग्रीमध्ये तुम्हाला टॉयलेटला आली आणि तिथं तुम्हाला संडास करायची, हे सोपी गोष्ट नाही आहे. ह्याचा सगळा पार्ट आहे तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही टेक्निकल स्ट्रॉंग पाहिजे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला हे कशामुळे होणार आहे, प्रॅक्टिस. दुसरं ऑप्शनच नाही आहे. तुमचा ज्याच्यामध्ये बेसिक कोर्स असतो, जो डिफेन्सच्या अंडर ह्याचे कोर्स चालतात, जे नॉर्थमध्ये सगळे कोर्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर. बेसिक, ॲडव्हान्स, सर्च अँड रेस्क्यू आणि MOI असे 4 कोर्स आहेत. त्यातले कमीत कमी तुम्ही बेसिक तरी करायला हवा. त्यात तुम्हाला नॉट म्हणजे रोपच्या गाठी कशा मारायच्या, नॉट, हिच, रोपचे वापर कसे करायचे, डिव्हाइस कोणते असतात, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणती आलेली आहे, खालचे क्रॅम्पॉन, बूट, गेटर, डाऊन जॅकेट, डाऊन सूट, थर्मल, गॉगल, वुलन कॅप, म्हणजे अशा खूप सारे डिव्हाइस आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचं टेक्निकल नॉलेज आणि त्याचं यूज हे पण कसं वापरायचं हे समजलं पाहिजे. आणि शारीरिक मेहनत तर आहे, ते तुम्ही सह्याद्री आणि हिमालयात केली पाहिजे. आता हे सगळं असूनसुद्धा तुमचा एव्हरेस्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे गडगंज पैसा. आणि ज्याच्याकडे पैसा नाही, मी आज तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये असे अनेक तरुणी आहेत की जे मी म्हटलं ना की त्यांना तुम्ही आज पैसे द्या, उद्या ते एव्हरेस्ट 100% चढून येतील. फक्त त्यांच्या परिस्थितीमुळे ते करू शकत नाहीत. कारण एव्हरेस्ट हा जेवढा टेक्निकली गेम आहे तेवढा फायनान्शियली सुद्धा खूप मोठा गेम आहे. माझ्या वेळेस ह्या क्लाइम्ब करण्यासाठी 34 लाख रुपये खर्च आला होता. आत्ता तो 40 लाख रुपये खर्च येतो. हां, आता बरेच जण सांगतात वेगवेगळा जास्त, म्हणजे 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी. ते कदाचित त्यांचा बाकीच्या हे सगळ्या ट्रेनिंगपासून 4-5 वर्षाचा एकत्र करून सांगत असतील. पण स्पेसिफिक जर आपण पाहायला गेलं तर माझा 34 लाख रुपये, माझं बजेट 35 लाखाचं होतं. मला 34 लाख रुपये खर्च आला होता. आणि माझ्याकडे जो फंड गोळा झाला होता तो मला 24 ते 25 लाख रुपये गोळा झाला. तर वरचे 9-1 लाख रुपये मी नंतरनं शेवटच्या टप्प्यात लोन काढलं आणि मग मी एव्हरेस्ट गेला. आल्याच्या नंतरनं सुद्धा ते मला फेडताना खूप नाकीनऊ आले. कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, माझी लाईफ जर्नी, लिंबू सरबत विकणाऱ्या स्टॉलवरचा जो सिंहगडावर ट्रेकर येतात त्यांना लिंबू सरबत येऊन काय 500-1000 रुपये जे काही भेटतात त्याच्यातून काही उदरनिर्वाह, घरातले खर्च भागत नाहीत. त्याच्यामध्ये एवढी मोठी झेप घेणं हे खूप म्हणजे चॅलेंज म्हटलं ना की माझ्या जे काही गिर्यारोहणाच्या 22 वर्षाच्या जर्नीमधला हे असं काही मिनिटांमध्ये सांगणारी जर्नी नाही आहे. प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज घेऊन येत होता. देवाच्या आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने निसर्गाची साथ असलं ना, कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही. हे अशीच फक्त व्यसन होते. म्हणजे पान, तंबाखू, सुपारी, दारू बिरू असलं काही नाही. आणि माझ्या काहीच खूप जवळच्या व्यक्तींनी मला सांगितलं होतं की आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे आपली इज्जत. आणि ती जर गेली तर भिकाऱ्यापेक्षा आपली हालत खूप भंगार होणार आहे. रस्त्यावर जे दारू पिऊन पडतात जर त्यांच्यात आपल्यात काय फरक राहिला मग ती इज्जत आपण जपून ठेवली पाहिजे. मग त्यासाठी काय तर आपल्याला पहिल्यांदा निर्व्यसनी राहिलं पाहिजे. हा माइंडसेट कुठेतरी लहानपणापासूनच बनत गेला, लोकांची संगत मिळत गेली आणि हा खर्च किंवा हे सगळा फिटनेस लेवल असं सगळं आहे. एव्हरेस्टवर आम्ही ऐकलं आहे की विष्ठा आणि कचरा ह्या 2 गोष्टींची खूप मोठी समस्या सध्या निर्माण झालेली आहे. मग ह्याच्या संदर्भात काय केलं जातं तिथे? एकंदरीत सांगेल की जे दाखवलं जातं ना ॲक्च्युली तसं नसतं. कॅम्प 4वरचे काही फोटो येतात. कॅम्प 4वर विंड खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे असं विचार करा की कधी 120-130च्या स्पीडनी वारे वाहत असतात. बेसिक कमी म्हणजे नॉर्मल वाऱ्यांचा स्पीड असतं 50, 40, 50, 60 हे स्पीड नॉर्मल असते तिथं म्हणजे टेंट लावला की ते फाटणार आणि उडून वगैरे जाणार. तिथे थोडाफार टेंटचा कचरा आहे असं मी सांगेल.
किंवा तिथे थोडा कमी होतो. नेपाळ आता काय होतं की दरवर्षी तुम्ही जर रेकॉर्ड जर पाहिलं तर त्यांची वेबसाईट किंवा नेपाळच्या त्या साईडवर त्यांच्या पेजवर वगैरे तुम्हाला दिसतं की ह्या वर्षी एवढा एवढा कचरा एव्हरेस्टवरनं गोळा करण्यात आला किंवा एवढा एवढा कचरा झाला. एवढा कचरा झाला हे अंदाज कसा लावला? तर तो गोळा केला म्हणूनच कळालं. म्हणजे ते क्लीन करतात, असं काही नाही आहे की तिथं कचरा होतो किंवा काय. कॅम्प 4चा थोडासा विषय आहे, बाकी ठिकाणी ते क्लीन करतात. कारण फक्त काय होतं की दाखवण्याची पद्धत वेगळी असते की बाबा हे असं झालं, एवढे लोक कचरा करतात. पण तिथे जे काही शेर्पा असतात, जे काही गाईड असतात, जे एजन्सीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं रोप फिक्सिंगचं, ते तिथं क्लीन करतात. आणि जे टॉयलेटचा जो विषय आहे तर टॉयलेट करणं सुद्धा तिथे एक असतं. ॲक्च्युली कॅम्प 2च्या वरती नंतर तुम्हाला 99% टॉयलेटला येतच नाही. का? कारण तुमच्या पोटात अन्नच जात नाही. ॲल्टिट्यूडमध्ये तुमच्या बॉडीवर इंटरनल खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला असतं. तुमच्या बॉडीला स्वेलिंग आलेलं असतं. तुम्हाला अन्न जरी समोर दिसलं तरीसुद्धा ओमिटिंग आल्यासारखं होतं. मी तर लिटरली माझ्या ते बॅगेतले जे चॉकलेट होते ते मी कॅम्प 4मध्ये जाताना मी टेंटमध्ये फेकले होते माझं वजन कमी करण्यासाठी. चॉकलेटचं वजन काय असणार आहे? म्हणजे तिथे एका एका ग्रॅमचं कॅल्क्युलेशन केलं जातं. कारण की अल्टिट्यूडला जो त्रास होतो ना, बेस कॅम्पचा जो टेरेन आहे तो पूर्ण वेगळा आहे, कॅम्प 1चा वेगळा आहे, कॅम्प 2चा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही बेस कॅम्पला आहे असं तुम्ही कॅम्प 1ला असेल असं गृहीत धरू शकत नाही. कॅम्प 1चं जे आहे ते कॅम्प 2ला असेल असं गृहीत 100% नसतंच, पूर्णपणे वेगळं. आपण काय सह्याद्रीत बाबा त्याच्या बेसला पाऊस पडल्यावर पाऊस पडला संपला एवढंच होतं, पण तिथे तसं नाही आहे. तिथं प्रत्येक कॅम्पचा टेरेन खूप भयानक लेवलला वेगळा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एक टॉयलेट वगैरे होत नाही. आणि त्यातल्या जे काही आपण जिथं बेस कॅम्पला असतो तर ज्यावेळेस आपण टॉयलेट करतो तिथं प्रॉपर ड्रम वगैरे वापरले जातात. आणि ते खाली गोरक्षप म्हणून आहे, तिथे ते खालच्या बेस कॅम्पच्या खाली एक गाव आहे, तिथे घेऊन येतात आणि तिथं प्रॉपर त्यांचं डम्पिंग करण्याचं ठिकाण आहे. तिथे बनवण्यात येत असेल. हां, आता जे काय आहे तसं ते तिथं ते करतात. म्हणजे फक्त काय होतं की थोडंसं ऑफकोर्स ज्यांना माहीत नाही, जे गेले नाहीत, ज्यांना ऐकले त्याच पद्धतीने ते मांडतात. ते त्यांचीही चुकी नसते, पण ॲक्च्युली हे अशा पद्धतीने ते करतात तिथे की प्रॉपर क्लीन बेस कॅम्प. त्यांचा एकदा मोहीम संपली, मिशन संपलं की तो सीझन संपला की क्लीन करतात. वर्षातून तिथं जाण्यासाठी फक्त एक 12 ते 15 दिवसाचा कालावधी असतो. 1 ते 2 महिने किंवा 3 महिने तिथं कॅम्प लागतात. सगळ्या एजन्सी तिथं आपापला कॅम्प सेट करतात. सीझन संपला की सगळं वाइंडअप करून खाली घेऊन येतात. ओके सर, काही महिन्यांपूर्वी एक बातमी आली होती की हैदराबादचे एक माउंटेनियर होते अरुण तिवारी म्हणून, ते एव्हरेस्टवर गेले आणि दुर्दैवाने त्यांचा तिथे मृत्यू झाला. पण त्यांचा मृतदेह खाली आणण्यात आला नाही. आता त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की ते भगवान शिवाच्या छायेत आहेत, त्यांची इच्छा होती की त्यांनी त्या छायेत तिथे राहावं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. पण कुठेतरी एक मुद्दा असा पण आहे की एव्हरेस्टवरनं मृतदेह खाली आणणं ही खूप खर्चिक पद्धत आहे, बरोबर? ह्याला खूप खर्च लागतो आणि प्रोसिजर पण अवघड आहे. तर ही प्रोसिजर काय? एव्हरेस्टवरनं मृतदेह खाली आणणं हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं आणि कॉस्टली पण जातं. कॅम्प 4च्या वर जर समजा डेथ झाला तर त्याचं खाली 99% आणलं जात नाही. कारण कॅम्प 4च्या वर जे असेल ना, ऑलरेडी आपण डेथ झोनमध्ये असतो आणि तुमची बॉडी खाली आणण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जिवंत असता त्यावेळेस तुम्ही एकटे खाली येऊ शकता, तुमच्याबरोबर तुमचा शेर्पा असू शकतो. पण ज्यावेळेस तुमची डेथ मरता तुम्ही किंवा डेथ होते तर त्यावेळेस तुमची बॉडी खाली आणायला कमीत कमी 6 ते 7 शेर्पा लागतात. त्याच्यामध्ये त्यांचाही जीव जाऊ शकतो, कारण की ती ओढून आणायची, उचलून आणायची आहे. त्यामुळे ऑफकोर्स की मग ते शेर्पाचा चार्जेस वाढतो आणि ते सगळं ड्युरेशन आणि हे सगळं आणि त्या ठराविक कालावधीमध्येच खाली आणला जातो, त्याचं कधीही नाही आणला जात. आणि मग त्यासाठी पुन्हा ती रॉयल्टी आणि हे ते सगळ्याच गोष्टी आल्या. आणि मग तिथून जी डेड बॉडी आहे ती स्पेशल चॉपरनी खाली आणणं, मग ते चॉपरचा खर्च प्लस ते स्पेशल फ्लाईटनी त्या देशात घेऊन येणं, म्हणजे समजा आपल्या देशातला असेल तर आपल्या देशात आणणं. तर ह्यामुळे तो खर्च वाढतो आणि तो कमीत कमी म्हणजे 70 ते 80 लाखाच्या पुढे तो खर्च जातो. म्हणजे 2000 म्हणजे एव्हरेस्टची चढाई करण्यापेक्षा एव्हरेस्टची चढाई करण्यापेक्षा एव्हरेस्टवरनं तुमची डेड बॉडी खाली आणायला खर्च जास्त होतो आणि त्यामुळे बऱ्याचपैकी ते सोडत नाहीत. दुसरी गोष्ट काय होते की माझ्यासारखा जर समजा एखादा वेडा माणूस सायको जर तिथे गेला जो निसर्गप्रेमी आहे तर माझ्या घरचे काय विचार करणार? ऑलरेडी घरी तेवढी फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीच आहेत. म्हणजे आजही जरी समजा माझा व्यवसाय बिझनेस सगळे, पण तेवढा पैसा उभा कुठून करणार? हां, ह्यासाठी एक ऑप्शन असतं की तुमच्याकडे इन्शुरन्स. आता आम्ही इन्शुरन्स काढून गेलो होतो, पण तो इन्शुरन्स कॅम्प 3च्या खाली असेल तर ते हे करतात, कारण की तिथून पण पुढे ते शेर्पांचा पण जीव धोक्यात जाऊ शकतो ना. आणि मग त्यातून एखाद्या मोमेंटला बाबा नाही बाबा आम्ही खर्च करा तयार, तुम्ही बॉडी खाली घेऊन येऊ शकता. मग ते सगळं होतं आणि बॉडी खाली आणली जाते. मग पण बरेच जण मग काय म्हणतात, घरचे म्हणतात की तिची बॉडी खाली आणून करणार काय?
ॲक्च्युली जर समजा त्याला त्याचं स्वप्न होतं, त्याचं ध्येय होतं, तो त्याने अचीव्ह केला आणि तो त्यासाठी तिकडे गेला आहे आणि तो खरंच त्याच्यात जगतोय, मग त्याला तिथेच राहू दे, तो निवांत आहे, आनंदात आहे तिथे, आपण त्याला कशाला खाली घेऊन यायचं असं आहे. मग म्हणजे घरच्यांचा थोडासा पॉझिटिव्ह विचार हा पण असतो, विन विन सिच्युएशन असते. हा प्लस पॉईंट की बाबा तो तिथे सुखाने आराम करतो, त्याला तिथे सुखाने आराम करू दे, आपण त्याला कशाला डिस्टर्ब करायचं. पार्ट 2 जर पाहिला तर फायनान्शियली पण विषय असतोच की ते खाली आणणं तेवढंही सोपं नाही आहे. तर आता आपण या वेळामध्ये भरपूर ॲडव्हेंचरचा भाग बघितला तुमच्या डिस्कशनमधनं. तर असेच ॲडव्हेंचरचे अनुभव इतरांना देण्यासाठी तुम्ही SL ॲडव्हेंचर्स ही तुमची कंपनी सुरू केली, या व्यवसायाविषयी काय सांगाल? खरं जर सांगायला गेलं ना तर माझं एकदम स्पष्ट क्लिअर आहे मला ॲडव्हेंचर का करायचं आहे. एकदम सिम्पल सांगतो, माझे व्हिजन मिशन एकदम क्लिअर आहेत. आधुनिकतेच्या युगात जगत असताना आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहिलं पाहिजे. माझ्या कंपनीचं नाव आहे SL ॲडव्हेंचर. लॉंग फॉर्म सांगायला गेलं स्ट्रॉंग लाईफ. अच्छा, मला वाटलं एल म्हणजे तुमच्या नावाचं काहीतरी. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं माझ्या मिसेसचं नाव स्वप्नाली आहे, स्वप्नालीचं एस आणि माझं लव, असं जरी असेल तरी माझं विजन एकदम क्लिअर आहे, म्हणजे स्ट्रॉंग लाईफ. माझी जी टॅगलाईन आहे ती सुद्धा स्टार्ट स्ट्रॉंग लाईफ, एकदम स्पष्ट आहे. आणि म्हणजे मला काय करायचं आहे, मला माझ्या भारतीयांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायचं आहे. का बनवायचं आहे? पुन्हा मागाशी सांगितलं तेच सांगेल की आधुनिकचं युग जगतोय आपण, पण त्याच्यामध्ये आपण खरंच स्वतःसाठी जगतोय का? म्हणजे हे जे तुम्ही ॲटोमॅटिक येतं, म्हणजे तुमच्या मानसिकतेत विचारसरणीत बदल होत जातो, तुमच्या फिजिकलमध्ये बदल होत जातो. म्हणजे जे मी अशी लोकं पाहिलेली आहेत, आत्महत्या करायला गेलेले लोक ट्रेकला आलेत आणि त्यांचं पूर्ण विचारसरणी बदलली आहे आणि ते गिर्यारोहणाला त्यांनी आपलंसं केलं आहे आणि ते आता सुखरूप आयुष्य जगत आहेत. अशी लोकं पाहिलेली आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, BP आहे, ह्यांनी त्रस्त झालेली आहेत. हे सगळं सोडून निसर्गात आले, सुखी लाईफ झालं. म्हणजे बऱ्याच जणांच्या डायबिटीसच्या मेडिसिन इंजेक्शन बंद झालेले आहेत. का? कारण की त्यांना कळालं आहे की जे 4 भिंतीतली जी कोंडलेली लाईफ आहे ना, ही लाईफ माझी नाही आहे. 24 तास त्या चौकोनी डबड्यासमोर, त्या स्क्रीनसमोर जे मी काही स्क्रोलिंग आणि जे काही सगळं करत बसतो हे नाही आहे, माझं आयुष्य हे नाही आहे. आणि मग तो रिअल ॲडव्हेंचरचा जो फील आहे तो मला द्यायचा आहे. पण ते देत असताना मी जे जगलो आहे ह्याच्यातून मी ज्या काही प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम मी शोधून काढलेत आणि माझ्याबरोबर येणाऱ्या व्यक्तीला हा त्रास नाही झाला पाहिजे आणि त्याला ते फील घेता आलं पाहिजे. हा एकदम सिम्पल फंडा आहे. सुरक्षेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. प्रॉपर जे काही लाईनअप असते सिस्टम, ती लाईनअप असली पाहिजे. मी माझ्या सिस्टममध्ये अजिबात मी सोडून द्या, माझे जे लीडर आहेत ना, मी माझे व्हॉलंटियर नसतात, माझ्या टीममध्ये लीडर असतात. SL ॲडव्हेंचरमध्ये कधीच व्हॉलंटियर नाही. SL ॲडव्हेंचरमध्ये तुम्हाला लीडर व्हॉलंटियर कधीच भेटणार, तुम्हाला सगळे लीडर भेटतील. तर लीडर म्हणजे काय की त्याच्याकडे एक डिसिजन मेकिंग असतं, म्हणजे त्याला डिसिजन घेण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्रिटिकल सिच्युएशनला काय करायचं आहे तो त्याच्या टीमला त्यातून बाहेर काढू शकतो. ह्या लेवलची टीम असते, त्याला आपण ट्रेनिंग आणि या सगळ्या प्रोसेसमधनं तो जातो. त्यामुळे आमच्याकडे येणारा जो व्यक्ती आहे तो हा 100%, आम्ही 99% नाही. मला आमचे एक डॉक्टर आहेत, ते कंटिन्यू मागचे 4-5 वर्ष आमच्यावर होतात. नाही म्हटलं आम्ही सुद्धा ना 100% म्हणत नाही, पण मी सांगतो की आम्ही आमच्याकडनं जे मॅन्युअल आहे, 2 प्रकारचे ॲक्सिडेंट असतात, एक नॅचरल एक मॅन्युअल ॲक्सिडेंट होणार नाही याची 100% गॅरंटी आम्ही घेतो. 100%, 99.99% पण नाही. सर मला ना तो तेच प्रश्न विचारायचा आहे. आता अशा कंपनीसोबत, ग्रुपसोबत मी पण ट्रेक्स केलेले आहेत बरेचसे, ठीक आहे. लोक विश्वास ठेवून तुमच्यासोबत येतात, पैसे देऊन वगैरे सगळे येतात. पण समजा एखाद्या व्यक्तीचं काहीतरी कमी जास्त झालंच आणि त्याला अडचणी आल्यास, तर मग त्यावेळेस जबाबदारी तुम्ही घेता का अशा वेळेस? 100%. आम्ही ज्यावेळेस आमचं एक फर्स्ट काम काय असतं, जोपर्यंत तुमचं सुरळीत चाललंय ना तोपर्यंत काय प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी प्रॉब्लेम येईल ना त्या दिवशी तुमच्याकडे काय स्किल आहे हे सगळं बाहेर निघतं. म्हणजे तुमच्या लीडरला तुम्ही कशाला, दर 6 महिन्याला मी माझ्या लीडरचं ट्रेनिंग घेतो. का ट्रेनिंग घेतो? ऑलरेडी त्याचा डिफेन्सच्या अंडर ट्रेनिंग झालेलं आहे. तो माझ्याकडनं का ट्रेनिंग घेतो? का? कारण की रिव्हिजन झालं पाहिजे. तू 6 महिने तू कुठलाच रेस्क्यू नाही केलेला, 6 महिने तुझ्या काहीच क्रिटिकल सिच्युएशन नाही आली, पण तू विसरलास ना. जर समजा पुढच्या महिन्यात जर ही सिच्युएशन आली तर तुला काय करायचे, तुला कळायला पाहिजे स्ट्रेचर कसं यूज करायचे, तुला कळायला पाहिजे की तुला तिथं कोणती नॉट मारायची, तुला कळायला पाहिजे की डिसिजन काय घ्यायचं. नॅचरल ॲक्सिडेंट असू दे, म्हणजे काय की तुम्ही रिव्हरच्या पलीकडे गेलाय, पाण्याचा फ्लो वाढलाय, पण फ्लो वाढल्याच्या नंतर तू खचला नाही पाहिजे. तुझ्याकडे माहीत पाहिजे की तुझ्याकडे काय काय आहे, तुझ्या बॅगेत काय काय आहे. म्हणजे त्या लीडरच्या बॅगेत जर त्या गोष्टी असेल ना तो घाबरूच शकत नाही. मला माहिती लीडरच्या बॅगेत 50 मीटरचा रोप आहे. 50 मीटर म्हणजे 150 फूट झाला. 150 फुटाच्या रोपवरनं तो त्याच्या टीमला आरामात बाहेर काढू शकतो कुठून पण.
150 फुटाच्या रोपमध्ये 10 फूट तुम्ही रोप ह्या बेसला बांधायला गेला, 10 फूट त्या रोपला बांधायला गेला तुम्ही, त्याच्याकडे त्याला माहिती की माझ्याकडे स्वतःच्या माझ्या बॅगेत सिलिंग आहे, हार्नेस आहे, हेल्मेट आहे, मी क्रिटिकल सिच्युएशनमध्ये माझ्या टीमला बाहेर काढू शकतो, एवढी कॅपॅसिटी माझ्या असणाऱ्या प्रत्येक लीडरकडे असते. आणि त्यामुळं आमच्याकडे जो ट्रस्ट ठेवून येतो ना, 22 वर्षाचा ट्रस्ट आहे सर, आणि आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे की 0 कॅज्युअल्टीचा, आणि तेच आम्ही पुढे घेऊन जातो. आणि माझ्याकडे काही पण माझ्याकडनं आम्ही चुकलो नाही का, आम्ही पण चुकलो ना, म्हणजे मला कुणाला द्वेष नाही द्यायचा किंवा नावं नाही ठेवायची, चुका होतात पण त्या चुका सुधारल्या पाहिजेत. मी ओपन असतो, माझ्याकडनं चुकी झाली पण त्याच्यावर ह्या लेवलला काम केलं जातं की उभ्या आयुष्यात आहे ना, कळत न कळत दुसरी चूक होईल पण ती चूक परत होणार नाही, ह्या लेवलला काम होतं. मग सर, एवढ्या लोकांनी तुमच्यासोबत ट्रेक्स केलेत, ॲडव्हेंचर्स केलेत, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे खरंच लोक मनापासून निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी तो ट्रेक करतात की फक्त इंस्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट टाकण्यासाठी करतात? एकदम भारी प्रश्न, एकदम भारी. आत्ता जो सोशल मीडियावर तुम्हाला ट्रेंड दिसतो ना, सोशल मीडियावर ट्रेंड खूप वाईट गोष्ट आहे. 90% लोक फक्त ह्यासाठी आहेत, सोशल मीडियासाठी आणि फोटो स्टोरीसाठी आहेत. आणि पुढे तीच मुलं जाऊन किंवा तीच लोक जाऊन पुढे एखाद्या प्रॉब्लेममध्ये फसतात. त्याचं कारण काय आहे की ते 10 ट्रेक करतात, 20 ट्रेक करतात, XYZ ऑर्गनायझरकडनं करतात, पण त्यांना ब्रीफ प्रॉपर मिळालेलं नसतं की तुम्ही इथं काय आलाय, तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला फायदा काय होणार आहे, रेग्युलर लाईफमध्ये फायदा काय होणार आहे, ह्याच्यातून तुम्हाला नेचरमधनं काय घेऊन जायचं आहे, काय एनर्जी घेऊन जायची आहे, हे नसल्यामुळे फक्त सोशल मीडियामुळे जातात, एन्जॉय करतात. आणि सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम येतो तो ह्या फोटो सेशनच्याच नादात होतो किंवा जे काही डेथ होतात. आत्ता रिसेंटली 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, नाणेघाटात एक तरुण मुलगा गेला आणि तो फॉल झाला आणि त्याची डेथ झाली. काय झालं, रेस्क्यू टीमने त्याला रिकवर केलं, तरुण मुलगा होता. आईवडिलांनी काय म्हणून पाहायचं होतं त्याच्याकडे आता बोला. म्हणजे ज्यावेळेस आईवडिलांच्या जबाबदारीचं ओझं त्याच्या अंगावर येणार होतं त्यावेळेस हे जग सोडून निघून गेला. ह्याच्या पाठीमागं कारण काय, तर आपल्याला प्रॉपर माहीत नसणं. सिम्पल आहे एकदम. म्हणजे मग आमच्याकडे सांगतो ना की असं आहेत की 6-7 वर्षाची मुलं आमच्याकडे त्यांचे पॅरेंट्स सोडून जातात. त्यानंतर ना 12, 15, 20 वर्षाच्या मुली आमच्यावर विश्वास ठेवून येतात आणि त्यांच्या घरी विचारतात कोण लेडीज इन्स्ट्रक्टर आहे का. मी त्यांना गॅरंटी सांगतो, म्हणतो मॅडम सर तुम्ही SL ॲडव्हेंचरकडे बुकिंग केलं आहे ना, ह्या गोष्टीचा प्रश्न उभ्या आयुष्यात कधीच विचारायचा नाही. तुमच्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी स्वतः जबाबदार आहे. मी तुम्हाला लिहून देऊ का, ह्या भाषेत बोलतो आम्ही डायरेक्ट. ती जबाबदारी घेतो आपण एकदम कॉन्फिडन्स. का, कारण की आपल्याला एकच आहे की निसर्गाला लोक आली पाहिजेत आणि त्यांचं आयुष्य हे सुरळीत झालं पाहिजे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हे जे नकारात्मक जे घुसमटलेले त्यातून बाहेर निघलं पाहिजे. एकदम क्लिअर आहे, दुसरं काही याच्यात हेतूच नाही आहे. तर तुम्ही एवढ्या ॲडव्हेंचर्स केलेत, एवढ्या अचिव्हमेंट्स आहेत तुमच्या, तर इथून पुढचे तुमचे टार्गेट्स काय आहेत, अजून काय अचीव्ह करायचं तुम्हाला, स्वप्न काय आहे तुमचे? स्वप्न जर स्पेशली जर पाहिलं, एव्हरेस्ट सर केलेल्या माणसाची स्वप्न अजून त्याच्यावरती काय असतात, पण तरी काय खूप मोठी स्वप्न आहेत. मला असं वाटतं की एव्हरेस्ट हा फक्त त्याचा एक कुठेतरी एक पेटलेली ठिणगी आहे. जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मला इंटरनॅशनल क्राऊड आणायचा आहे. आणि जसं की मी भारताच्या बाहेरच्या काही माउंटनवर लोकांना घेऊन जातो, तर भारताच्या बाहेरचा क्राऊड भारतामध्ये आला पाहिजे. मला असं वाटतं की सह्याद्रीमध्ये असणारे गडकिल्ले हे एवढी मोठी देणगी आहे, तर ती आपण कुठेतरी प्रेझेंट करायला कमी पडतो. आणि ज्यावेळेस मला असं वाटेल की महिन्याला हजारो लोक फॉरेनर महाराष्ट्रात येत आहेत, गडकिल्ले करत आहेत, ट्रेकिंग करतात, क्लाइम्बिंग करत आहेत, ह्याच्यामुळे मी एकटा कोण आहे ह्यापेक्षा प्रत्येक खेडेभागांमध्ये तिथला स्थानिक रोजगार खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि तिथे कदाचित लकीनी झालं, सरकारच्या जर समजा सुदबुद्धी जर दिली देवानी सरकारला, तर त्या सुखसोयी होतील. आपण पाहतो चायनामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी कंडक्ट केलेल्या आहेत. म्हणजे तिथं वेगळे ब्रिज बांधलेले आहेत, सगळं झालेलं आहे. आपल्याकडे का नाही आहे? आपल्याकडे ते पोटेन्शियल नाही आहे का, तर आहे. आपल्याकडे त्या लेवलचा रॉक नाही आहे का, तर आहे. आपल्याकडे त्या लेवलचा व्ह्यू किंवा स्ट्रक्चर करता येऊ शकत नाही का, सगळं येऊ शकतं. पण कुठेतरी नैतिकता नाही आहे तसं करण्याची, म्हणून ते होत नाही आहे. नाहीतर तेवढ्या मोठमोठ्या लेवलचे प्रोजेक्ट हे आपल्या सह्याद्रीमध्ये होऊ शकतात आणि त्यातून खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो शासनाला सुद्धा, आणि फॉरेनर क्राऊड आपल्याकडे 100% येऊ शकतो. हा एक माझा पहिला आहे. त्यानंतर ना 7 समिटचं स्वप्न आहे. म्हणजे जगातले जे 7 कॉन्टिनेंट्स आहेत तर ते कॉन्टिनेंटमध्ये मला क्लाइम्ब करायचे आहेत. माझं स्वप्न असं आहे की
एस.एल. ॲडव्हेंचर ही फक्त भारतापुरती नाही तर जगामध्ये एक मोठ्या लेवलला ॲडव्हेंचर ऑर्गनायझर सिस्टम असेल ह्या लेवलला काम चालू आहे. त्यामुळे आता मला माहिती आहे की माझे टार्गेट आहे, त्यामुळे मला थकना मना आहे, एवढंच आहे, दुसरं काही नाही सर, नक्कीच तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, भरपूर गोष्टी, भरपूर अनुभव आम्हाला सांगितलेत. तुमची जर्नी, तुमचा प्रवास खूप प्रेरक वाटला आम्हाला आणि आय होप प्रेक्षकांना पण तेच वाटलं असेल. तुमच्या इथून पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. आत्तापर्यंत जी काही माझी जर्नी झाली ह्याच्यामध्ये अनेक पॉडकास्ट शूट करण्यात आले, पण लगावबत्ती हा जो पॉडकास्ट होता ना, ह्यांनी हा पूर्णपणे वेगळ्याच पद्धतीने माझ्याकडनं पॉडकास्ट म्हणजे माझ्याबरोबर गप्पा गोष्टी झाल्या. तर ह्यातच सांगेल की ह्यांनी माझ्या ॲक्च्युली माझी सर्वायवल जर्नी म्हणजे नेकेड अँड अफ्रेड असेल, रेव्हरेस्ट असेल, पर्सनल लाईफ असेल आणि मी ॲडव्हेंचर म्हणजे मी समाजासाठी किंवा देशासाठी काय देणं लागतो, माझ्या राज्यासाठी मी काय देणं लागतो, तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं. म्हणजे आजपर्यंत मला हे कुठल्याच चॅनलनी विचारलं नव्हतं, कुठल्याच पॉडकास्टनी विचारलं नव्हतं. त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं. लगावबत्तीनी स्पेशली ह्या गोष्टी कवर केल्या, कारण की प्रत्येकाला इथून मागे ज्यांनी जे कवर केलं, स्पेशली एव्हरेस्टची जी जर्नी होती तर ती कवर केली. पण ह्यांना फक्त एव्हरेस्ट न पाहता ह्यांनी माझा गिर्यारोहणाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि मला काय पुढे अचीव करायचं आहे आणि मी काय म्हणून पाहतो माझ्या देशाला, हे त्यांनी कवर केलं. खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि नेकेड अँड अफ्रेडची स्टोरी ॲक्च्युली हे पहिलंच आहे, तर त्यांनी ते कवर केलं. तर खरंच लगावबत्ती ह्या चॅनलला मी धन्यवाद मानतो, कारण त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या कवर केल्या, जेणेकरून कोण आहे माउंटेनियर, एव्हरेस्टर आणि सर्वायवलिस्ट लहू उघडे हे तुमच्यासमोर मांडण्याचा त्यांनी छान पद्धतीने प्रयत्न केला. थँक्यू. तर मित्रांनो, लहू उघडे सरांची ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला एव्हरेस्ट फक्त एक पर्वत वाटणार नाही, कारण या प्रवासामध्ये फक्त एका शिखरावर पोहोचण्याची गोष्ट नाही आहे, तर सिंहगडाच्या पायथ्याशी लिंबू सरबत विकणाऱ्या या मुलाने पाहिलेले ते खास स्वप्न, आर्थिक अडचणी, संघर्ष, अनेकदा आलेले अडथळे आणि तरीही हार न मानता त्या स्वप्नाच्या दिशेने चालत राहण्याची ही गोष्ट आहे. आज लहू सरांनी आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली की परिस्थिती तुमची सुरुवात ठरू शकते, पण तुमचा शेवट नाही. तुमच्याकडे मोठं स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्यासाठी सुरुवात कुठून झाली यापेक्षा तुम्ही त्या स्वप्नासाठी किती काळ चालत राहता हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला लहू सरांची ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आपल्या माणसांच्या, आपल्या मातीतून जगाच्या पातळीवर पोहोचलेल्या इन्स्पायरिंग स्टोरीजसाठी लगावबत्ती पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा.